बायोमॉलिक्युल्स मध्ये आपल्याला कशी स्टडी करायची आहे? कार्बोहायड्रेट, प्रोटीन, लिपिड्स आणि डीएनए, आरएनए ची स्टडी करायची आपल्याला. तर पहिला काय करूया बेटा आपण? स्टडी करूया अबाउट द बायोमॉलिक्युल्स. बायोमॉलिक्युल मध्ये पहिला कशाची स्टडी करायची आपल्याला? कार्बोहायड्रेट. कशाची स्टडी करायची आहे? कार्बोहायड्रेट. सो व्हॉट आर द कार्बोहायड्रेट? कार्बोहायड्रेट काय आहे? पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड और कीटोन कंपाऊंड आहेत, जे आपल्याला कशात भेटणार आहेत? वॉटरमध्ये घातल्यावर भेटणार आहेत. सो व्हॉट आर द कार्बोहायड्रेट? असे सबस्टन्स जे वॉटरमध्ये घातल्यावर आपल्याला पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड और कीटोन असतील. पॉली मीन्स मेनी, अल्कोहोल असतील आणि फंक्शनल कुठला असेल? एक तर अल्डिहाइड असेल किंवा कीटोन असेल. मग बेस्ट एक्झाम्पल कुठला आपला? ग्लुकोज, फ्रुक्टोज. यांची टेस्ट कशी आहे? स्वीट. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो? शुगर. सुक्रोज कुठनं भेटणार आहे आपल्याला? एक तर शुगर कॅननी किंवा शुगर बीट. मिल्क मध्ये कुठली शुगर असते? लॅक्टोज. मिल्क मध्ये कुठली शुगर असणार आहे? लॅक्टोज शुगर असणार आहे. शुगर हा जो वर्ड आहे तो ग्रीक वर्ड आहे. ग्रीक वर्ड शुगरचा काय बघा? सॅक्रॉन. त्यामुळे कार्बोहायड्रेटला आपण काय म्हणतो? सॅकराइट. ग्रीक वर्ड काय आहे? सॅक्रॉन. आणि त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो? सॅकराइट. त्यांचा फॉर्म्युला, जनरल फॉर्म्युला काय बघा? CxH2O1. म्हणजे CX असेल आणि त्यांच्यासोबत कोणाचं कॉम्बिनेशन आहे? वॉटर. त्यामुळे आपण शुगरला हायड्रेट सुद्धा म्हणतो. हायड्रेट्स ऑफ कार्बन. म्हणजे कार्बन सोबत इथं काय आहे? त्याच्याच कॉम्पोजिशन आहे? वॉटरचं. एक्झाम्पल ग्लुकोजचा फॉर्म्युला C6H12O6. तसंच सुक्रोजचा C12H22O11 आणि स्टारचा बघा काय असणार आहे? C6H10O5N टाइम असणार आहे. क्लासिफिकेशन करायचं आपल्याला कार्बोहायड्रेटचं. कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन कशानुसार करणार? ज्यावेळेस आपण कार्बोहायड्रेटला वॉटरमध्ये टाकल्यावर ते कसे ब्रेक होतात, सिंगल मध्ये ब्रेक झाले, मेनी मध्ये ब्रेक झाले, त्या हिशोबाने आपण त्यांचं क्लासिफिकेशन करणार आहे. शुगरला पाण्यात टाकल्यावर ते जर ब्रेक होत नसतील तर त्याला आपण काय म्हणायचं आहे? मोनोसॅकराइड. जर ते ब्रेक होत असतील आणि ब्रेक झाल्यावर 2 किंवा 2 ते 10 मॉलिक्युल देत असतील, युनिट देत असतील तर त्याला आपण काय म्हणायचं? ऑलिगोसॅकराइड. आणि नंबर ऑफ देत असतील तर त्याला काय म्हणा? पॉलिसॅकराइड. एक चार्ट दिले, ते चार्टवर लक्षात दिलं आपल्याला. बघा, कार्बोहायड्रेट वॉटरमध्ये टाकल्यावर त्याला ही प्रोसेस कधी होईल? ऑन हायड्रोलायसिस, ऍडिशन ऑफ वॉटर. 1 युनिट दिलं तर काय भेटणार आहे? मोनोसॅकराइड. 2 to 10 मोनोसॅकराइड मध्ये ब्रेक झालं तर त्याला आपण म्हणूया ऑलिगोसॅकराइड. आणि लार्ज नंबर ऑफ भेटत असतील तर त्याला म्हणूया पॉलिसॅकराइड. एक्झाम्पल महत्वाचे आहेत. मोनोसॅकराइडचे एक्झाम्पल कुठले लक्षात ठेवायचे? ग्लुकोज, फ्रुक्टोज, रायबोज. एक अजून एक ऍड करायला सांगितलं होतं, कुठलं होतं? गॅलॅक्टोज. ग्लुकोज, फ्रुक्टोज, रायबोज आणि गॅलॅक्टोज हे काय आहेत? मोनोसॅकराइड आहेत. ऑलिगोसॅकराइड मध्ये 2 ते 10 मॉलिक्युल मिळतील. 2 मिळाले तर त्याला काय म्हणूया आपण? डायसॅकराइड. आणि डायसॅकराइडचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. कुठले एक्झाम्पल आहेत बघा? सुक्रोज बनलेला आहे ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. सुक्रोज काय देईल आपल्याला? एक ग्लुकोज, एक फ्रुक्टोज. माल्टोज दोन्ही ग्लुकोज देणार आहे. माल्टोज काय देईल? दोन्ही ग्लुकोज. लॅक्टोज काय देईल? एक ग्लुकोज देईल आणि एक गॅलॅक्टोज. सीईटीला क्वेश्चन येतो. ठीक आहे, एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. फर्स्ट कुठला? सुक्रोज काय देईल? ग्लुकोज, फ्रुक्टोज. माल्टोज दोन्ही ग्लुकोज. लॅक्टोज एक ग्लुकोज, एक गॅलॅक्टोज. ट्रायसॅकराइड वॉटरमध्ये घातल्यावर किती मोनोसॅकराइड भेटतील? 3. एक्झाम्पल एकच आहे, आपण लक्षात ठेवायचा. रॅफिनोज काय असेल? 1 ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज. रॅफिनोजला पाण्यात घातल्यावर एक ग्लुकोज मिळेल, एक फ्रुक्टोज मिळेल, एक गॅलॅक्टोज. रेशो लक्षात ठेवायचंय 1:1:1. रॅफिनोज ग्लुकोज देईल, फ्रुक्टोज देईल, गॅलॅक्टोज. टेट्रासॅकराइड किती देतील आपल्याला मोनोसॅकराइड? 4. एक्झाम्पल कुठले आहे? स्टॅच्यूज बघा काय देईल? सेम 1 ग्लुकोज, फ्रुक्टोज, बट गॅलॅक्टोज किती देईल? 2. सो त्याचा रेशो 1:1:2. सॅच्यूज काय देणार आहे? एक ग्लुकोज, एक फ्रुक्टोज आणि 2 गॅलॅक्टोज. नेक्स्ट आहे पॉलिसॅकराइड. पॉलिसॅकराइड कुणाला? जे नंबर ऑफ काय देणार आहेत? मोनोसॅकराइड देणार आहेत. एक्झाम्पल कुठले? 3 लक्षात ठेवायचे. स्टार्च, ग्लायकोजेन, सेल्युलोज. 3 एक्झाम्पल कशाचे आहेत? स्टार्च, ग्लायकोजेन, सेल्युलोज हे पॉलिसॅकराइडचे एक्झाम्पल आहे. आतापर्यंत आपल्याला वेल नोन मोनोसॅकराइड आहेत. किती आहेत? 20. किती आपल्याला मोनोसॅकराइड माहिती आहेत? आपल्याला 20. आणि ऑलिगोसॅकराइड जे आहेत, जे डिवाइड होतात 2 to 10 मध्ये, ते जास्तीत जास्त किती देतील? मॅक्झिमम काय असणार आहे? डायसॅकराइडच्या फॉर्म मध्ये. सो डायसॅकराइड आर द मोस्ट कॉमन फॉर्म ऑफ ऑलिगोसॅकराइड. सो पॉलिसॅकराइड मध्ये बघा, स्टार्च कशात असणार आहे? फूड ग्रेड मध्ये. सेल्युलोज कशात असेल? सेल वॉल मध्ये. कुणाच्या? प्लांट सेलच्या, अॅनिमलच्या, बॅक्टेरियाच्या. ग्लायकोजेन काय असेल? अॅनिमल मध्ये पॉलिसॅकराइड जे आहे ते स्टोअर होतं इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजेन. अॅनिमल मध्ये पॉलिसॅकराइड कुठल्या फॉर्म मध्ये स्टोअर होणार आहे? ग्लायकोजेनच्या फॉर्म मध्ये. स्टार्च कशात असणार आहे? फूड ग्रेन मध्ये असणार आहे. सेल्युलोज कशात असणार आहे? सेल वॉल मध्ये असणार आहे. आणि ग्लायकोजेन पॉलिसॅकराइडच्या फॉर्म मध्ये अॅनिमल सेल मध्ये स्टोअर होईल. नेक्स्ट नॉमिनक्लेचर बघायचं आहे शुगरचं नॉमिनक्लेचर बघताना मोनोसॅकराइड जे आहे ते आपण नॉमिनक्लेट करतो इन द फॉर्म ऑफ ग्लायकोज. कुठल्या फॉर्म मध्ये करणार आहे? ग्लायकोज. आणि त्यामध्ये सुद्धा ते पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड और कीटोन असल्यामुळे जर अल्डिहाइड ग्रुप असेल तर ग्लायकोजच्या जागी काय म्हणा बेटा? अल्डोज. कीटोन ग्रुप असेल तर त्याला काय म्हणा? कीट. वन मोर ऍडिशन, अल्डोज असेल अल्डिहाइड ग्रुपसाठी, कीटोन ग्रुपसाठी कीटोन्स. आणि जर फंक्शनल ग्रुपमध्ये किती कार्बन आहेत हे माहित असेल तर त्या हिशोबाने नाव द्यायचं.
मग आपला जो ग्लुकोज आहे ह्याच्यामध्ये किती कार्बन असतात? फंक्शनल ग्रुप कुठला असतो? अल्डिहाइड. त्यामुळे अल्डोच्या जागी काय म्हणा त्याला? अल्डोहेक्झोज. अल्डिहाइड ग्रुप आहे आणि किती कार्बन आहे? 6. सेम फ्रुक्टोज. फ्रुक्टोज मध्ये किती कार्बन आहेत? 6 आणि फंक्शनल ग्रुप कुठला आहे? कीटो. त्यामुळे नाव काय त्याला? कीटोहेक्झोज. काही एक्झाम्पल दिलेले आहेत. एक्झाम्पल कशाचे सांगा? किती कार्बन आहेत बघा? 1 2 3. काय नाव द्यायचं ह्याचं? मग फंक्शनल ग्रुप कुठला आहे? अल्डिहाइड. काय नाव देणार ह्याचं? अल्डोट्राय. ह्याचं नाव काय येणार? अल्डोपेंटोज. आणि ह्याचं नाव काय येणार? कीटोहेक्झोज. त्यातलं आपल्याला काय बघायचंय? ग्लुकोज बघायचंय. ग्लुकोजचं फॉर्मेशन पहिली प्रोसेस कुठली आहे? लॅब प्रोसेस. लॅबमध्ये आपण कुठली प्रोसेस करणार आहे? सुक्रोज वापरून. ठीक आहे. सुक्रोजला पाण्यामध्ये घातलं तर आपल्याला काय भेटतो? ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. पण हायड्रोलिसिस करताना इथं काय करणार आहे आपण? ऍसिड हायड्रोलिसिस करणार आहे. आणि इथं कुठला ऍसिड वापरणार आहे आपण बघा? हायड्रोक्लोरिक ऍसिड अँड सल्फ्युरिक ऍसिड. सुक्रोज मध्ये ज्यावेळेस आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड घालतो किंवा सल्फ्युरिक ऍसिड घालतो त्यावेळेस ते काय होणार आहे? ब्रेक होतील आणि आपल्याला काय भेटेल? मिक्सचर. कशाचं? ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. आता हे मिक्सचर कसं सेपरेट करायचं? तर त्यामध्ये काय ऍड करा? अल्कोहोल. कुठला अल्कोहोल ऍड केला आपण? इथेनॉल. इथेनॉल मध्ये कोण सोल्युबल आहे म्हणून सांगितलेलं आहे? फ्रुक्टोज सोल्युबल आहे आणि ग्लुकोज हा इनसोल्युबल आहे. सो इट फिल्टर बाय द क्रिस्टल्स. ठीक आहे. तो त्याचे क्रिस्टल्स असतील आणि ते फिल्टर केलं की आपल्याला काय भेटणार आहे? ग्लुकोज. नेक्स्ट मेथड जी इंडस्ट्रीमध्ये वापरतो लार्ज स्केलमध्ये, दॅट इज नथिंग बट फ्रॉम युझिंग स्टार्च. स्टार्च वापरून आपण करू शकतो. स्टार्च ज्यावेळेस आपण हायड्रोलिसिस करतो त्यावेळेस त्याला बॉईल करायचंय. कुणासोबत? डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड. टेम्परेचर लक्षात ठेवायचं. टेम्परेचर किती आहे? 393 आणि 223 ऍटमॉस्फिअर. कधी कधी मुद्दाम तुम्हाला 393 डिग्री सेल्सिअस देत आहे. चिंता किती आहे? केली. सो स्टार्च मध्ये आपण समजा ऍसिड हायड्रोलिसिस केलं, सल्फ्युरिक ऍसिड घातलं, टेम्परेचर 399 गेलं, प्रेशर किती आहे? 223 ऍटमॉस्फिअर. तो कशा ब्रेक होईल? तो फक्त ग्लुकोज. इथं काही सेपरेशनची गरज नाही. त्यामुळे लॅबमध्ये ही मेथड वापरतो. इंडस्ट्रीमध्ये ही मेथड वापरतो. स्ट्रक्चर. ग्लुकोजचं स्ट्रक्चर कसं आयडेंटिफिकेशन करायचं आहे बघा? ट्रिक फर्स्ट. ग्लुकोज मध्ये किती कार्बन आहे? 6. आता ते जे 6 कार्बन आहेत ते 6 कार्बन आपण कुठल्या बेसिसवर सांगितलं? मॉलिक्युलर फॉर्म्युला काय त्याचा? C6H12O6. हे त्याच्या एलिमेंटल कॉम्पोजिशनवर सांगितलं बेसिसवर आणि दुसरं कुठलं? कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या बेसिसवर सांगितलं. नेक्स्ट. ग्लुकोज मध्ये 6 कार्बन आहेत आणि ते 6 कार्बन स्ट्रेट चेन असतील तर ते कसं ओळखलं आपण? त्याची रिएक्शन कोणासोबत केली? HI सोबत केली. आणि HI सोबत केल्यावर स्ट्रेट चेन भेटली आपल्याला. कशी भेटली स्ट्रेट चेन? हेक्झेन. एन हेक्झेन. ह्याच्यावर काय लक्षात आलं? ग्लुकोज मध्ये 6 कार्बन आहेत आणि ते स्ट्रेट आहेत, रिंगच्या फॉर्म मध्ये नाही आहेत. सो 6 कार्बन ग्लुकोज स्ट्रेट चेन हे आयडेंटिफिकेशन कशानुसार केलं? HI. नेक्स्ट. ग्लुकोज मध्ये कार्बोनिल ग्रुप आहे. हे आयडेंटिफिकेशनसाठी 2 रिएक्शन करायचं आहे. एक करायचं आहे हायड्रॉक्सिअमाइन सोबत आणि एक कुणासोबत करायचं आहे? हायड्रोजन सायनाइड सोबत. ही रिएक्शन आपली अल्डिहाइड कीटो मध्ये झाली आहे. हायड्रॉक्सिअमाइन सोबत केलं काय भेटेल आपल्याला? ऑक्झाईम. HCN सोबत भेटल्यावर काय भेटेल? सायनोहायड्रेट. इतर रिएक्शन काय होईल? हा जो कार्बोनिल ग्रुप आहे कशासाठी आहे आपली ही टेस्ट? आयडेंटिफिकेशन ऑफ कशासाठी? कार्बोनिल ग्रुपसाठी. मग हा कार्बोनिल ग्रुप काय करेल? NH2OH जो आहे याच्यासोबत हा एक H आणि हा जाईल आणि इथं काय भेटेल? NOH. सेम इथं सुद्धा HCN सुद्धा सोबत असणार आहे. हा जो CO आहे HCN सोबत इथं H जाईल आणि इथं काय होणार आहे? CN असं स्ट्रक्चर येणार आहे. आणि ती कशा असणार आहे? आयडेंटिफिकेशन स्टेट. कसली आयडेंटिफिकेशन? हायड्रॉक्सिअमाइन आणि हायड्रोजन सायनाइड सोबत काय कळेल आपल्याला? त्याच्यामध्ये कार्बोनिल ग्रुप आहे. नेक्स्ट टेस्ट काय सांगतो? प्रेझन्स ऑफ कार्बोनिल ग्रुप आहे पण तो ग्रुप कुठला असेल? अल्डिहाइड. अल्डिहाइड ग्रुप आहे हे चेक करण्यासाठी त्याचं काय करायचं आपल्याला? ऑक्सिडेशन. अल्डिहाइड आहे हे चेक करण्यासाठी त्याचं काय करायचं? ऑक्सिडेशन. आणि कोणासोबत करायचं आहे? ब्रोमिन वॉटर. आणि ऑक्सिडेशन होताना हा जो अल्डिहाइड आहे त्याचं कन्वर्जन कशात होईल? ऍसिड मध्ये. स्ट्रक्चर मध्ये CHOच्या जागी COH येईल आणि त्या स्ट्रक्चरला काय म्हणा बेटा? ग्लुकॉनिक ऍसिड. त्या स्ट्रक्चरला काय म्हणायचं? ग्लुकॉनिक ऍसिड. जर आपण ग्लुकोजचं स्ट्रक्चर बघितलं तर त्याच्यामध्ये किती अल्कोहोल ग्रुप आहेत? 5. किती अल्कोहोल ग्रुप आहेत? 5 अल्कोहोल ग्रुप आहेत. आणि त्याची टेस्ट करण्यासाठी आपण कुणासोबत रिएक्शन करणार आहे? त्याची अनहायड्राइड सोबत. कुणासोबत करणार आहे? ऍसिटिक अनहायड्राइड. ऍसिटिक अनहायड्राइड सोबत केल्यानंतर हा जो OH आहे ह्या OH सोबत इथं काय होणार आहे? असे ब्रेकडाऊन होईल. हा ब्रेक होईल. हा H इथं जाईल म्हणजे इथं काय तयार होईल? ऍसिटिक ऍसिड आणि हा CH3COO काय होईल? इथं अटॅच होईल. इथं रिएक्शन दिली बघा आहे. OH ऍसिडिक अनहायड्राइड सोबत केल्यावर काय होईल? ऍसिडिक ऍसिड बाहेर पडेल आणि इथं काय तयार होणार आहेत? ऍसिडेट. जे काय इंडिकेट करतात? हायड्रॉक्सी ग्रुप आहेत हे इंडिकेट करतात. आणि तेही किती? 5 हायड्रॉक्सी ग्रुप. त्या 5 मध्ये एक अल्कोहोल कसा आहे? प्रायमरी. जो लास्टला असणार आहे चेनच्या तो कसा आहे? प्रायमरी. त्याच्यासाठी त्याचे काय करायचंय? ऑक्सिडेशन करायचंय. पण हे ऑक्सिडेशन कोणासोबत करायचंय? बाय युझिंग HNO. एक तर ग्लुकोज घ्या किंवा ग्लुकोनिक ऍसिड. हे केल्यावर हा जो खालचा जो असणार आहे प्रायमरी अल्कोहोल त्याचं कन्वर्जन कशात होईल? ऍसिड मध्ये. आणि तो जो ऍसिड असेल त्याचं नाव काय आहे?
सॅक्रिक ऍसिड. हे स्ट्रक्चर आहे ग्लुकोजचं. ग्लुकोज मध्ये बघा किती कार्बन आहेत? 6 कार्बन. स्ट्रेट चेन मध्ये स्टार्टिंग कुठनं? फर्स्ट कार्बन पासून वरनं 1 2 3 4 5 6. ग्लुकोज मध्ये प्रायमरी अल्कोहोल किती आहे? 8. सेकंडरी किती आहेत बघा? हा 1 2 3 4. 4 सेकंडरी अल्कोहोल आहेत, 1 प्रायमरी अल्कोहोल आहेत, 6 कार्बन आहेत. कायरल कार्बन विचारतील किती कायरल कार्बन आहेत? हे स्टार केलेले 1 2 3 4. 4 काय आहेत? कायरल कार्बन. मग त्याचे आयसोमर विचारतील कसं काढतो आपण आयसोमर? 2:8. मग 2:4 केलं तर किती येतात नंबर? 60. ग्लुकोजचे किती आयसोमर आहेत? 60. नेक्स्ट ग्लुकोनिक ऍसिड. दोघांच्या स्ट्रक्चर मध्ये काय फरक आहे? इथं अल्डिहाइड ग्रुप आहे तर इथं काय आहे? ऍसिड. ते स्ट्रक्चर कसं असेल? ग्लुकोनिक. हा अल्कोहोल गेला आणि त्याच्या जागी जर परत COH आला तर त्याला काय नाव द्या? सॅक्रिक ऍसिड. ठीक आहे बघा ग्लुकोजचं स्ट्रक्चर कसं ओळखायचं? ग्लुकोजचं स्ट्रक्चर ओळखताना जे काही कार्बन आहेत स्ट्रेट चेन मध्ये आहे, OH लक्षात ठेवायचे. OH लक्षात ठेवताना वर लक्षात ठेवायचं आहे. वर अल्डिहाइड ग्रुप आहे. थर्ड कार्बनला OH जो आहे तो कुठल्या साईडला आहे? लेफ्ट साईड. बाकी सगळे कुठे असणार आहे? राईट साईड. हे लक्षात ठेवायचं आहे. थर्डला जो आहे OH तो कुठे आहे? लेफ्ट साईडला आहे. बाकी कुठे असणार आहे? राईट साईडला. हे त्याचं स्ट्रक्चर असणार आहे. दिस इज ग्लुकोज. अल्डिहाइडचं कन्वर्जन ऍसिड मध्ये झालं तर ग्लुकोनिक. अल्कोहोलचं कन्वर्जन परत ऍसिड मध्ये झालं तर काय नाव येणार आहे? सॅक्रिक ऍसिड. एकूण किती आयसोमर आहेत ग्लुकोजचे? 60. कॉन्फिगरेशन ग्लुकोज जो आहे तो कुठलं कॉन्फिगरेशन दाखवतो? डेक्स्ट्रो रोटेशन. ग्लुकोज कसा असणार आहे? डेक्स्ट्रोन एटरी. त्यामुळे त्याला नाव काय आहे दुसरं? डेक्स्ट्रोज. ग्लुकोज. ग्लुकोज नंतर नाव काय दिलं आपण? अल्डो हेक्झोज. त्यानंतर थर्ड नाव काय आलं आता? डेक्स्ट्रोज. तसंच त्याला काय म्हणतो? डी ग्लुकोज. डी ग्लुकोज का? कारण की तो काय करणार आहे? जो काही रोटेशन आहे तो कुठल्या साईडला करणार आहे? राईट साईड. कितीने रोटेट करेल बघा? व्हॅल्यू लक्षात ठेवा. 52.7 प्लस मध्ये. व्हॅल्यू किती आहे? 52 पॉईंट प्लस. त्यामुळे नेक्स्ट नेम काय? डेक्स्ट्रोज. डेक्स्ट्रोज नंतर डी ग्लुकोज. आता डीएल कॉन्फिगरेशन कसं ओळखायचं? जे काय तुमच्याकडे चेन असेल बॉटमला वरनं जो सेकंड नंबरला कार्बन असणार आहे, बॉटम वरनं जो सेकंड नंबरला जो काही कार्बन असणार आहे तो OH कुठे चेक करा. राईट साईडला असतील तर डेक्स्ट्रो, लेफ्ट साईडला असेल तर काय म्हणा? नी. बघा इथं स्ट्रक्चर दिलंय ग्लिसरॉलचं. बॉटम वरनं हा सेकंडचा कार्बन झाला. OH कुठे आहे आता? हा राईट साईडला म्हणजे कुठं? बॉटम वरनं सेकंड कार्बन. कुठे आहे OH? लेफ्ट साईडला म्हणजे हा कुठला झाला? लिओ रोटेट. त्यानंतर रिंग स्ट्रक्चर बघायचं ग्लुकोजचं आपल्याला. काही जे प्रॉपर्टी आहेत ग्लुकोजच्या ते आपल्याला स्ट्रेट चेन वरून एक्सप्लेन करता येत नाही. त्यासाठी आपण काय करतो? त्याचं रिंग स्ट्रक्चर. रिंग स्ट्रक्चर करताना काय करणार आहे? फर्स्ट कार्बन आणि फर्स्ट कार्बन नंतर फिफ्थ कार्बन युज करणार आहे. फर्स्ट कार्बनचा कुठला ग्रुप वापरणार आहे? अल्डिहाइड ग्रुप. फिफ्थ कार्बनचा कुठला वापरणार आहे? अल्कोहोल ग्रुप. आणि त्यांच्यामध्ये रिंग तयार होईल त्या रिंगला काय म्हणायचं आहे? हेमी ऍसिटाल. त्यांच्यामध्ये रिंग तयार होईल त्याला काय म्हणायचं आहे? हेमी ऍसिटाल. आणि ह्या ऍसिटाल मध्ये दोन फॉर्म भेटतात आपल्याला. कुठले कुठले? अल्फा अँड बीटा. इथं काय चेंज असेल? इथं फर्स्ट कार्बनला चेंज असेल. कुठे चेंज असणार आहे? फर्स्ट कार्बनच्या OH ग्रुप मध्ये चेंज असेल. इथं स्ट्रक्चर आहे बघा. दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. हा ग्लुकोजचं स्ट्रक्चर आहे. फर्स्ट कार्बन आणि कुठला? फिफ्थ कार्बन. ह्यांच्यामध्ये रिॲक्शन होईल. त्यांच्यामध्ये रिॲक्शन होताना बघा हा जो H आहे इथे ऍड होईल. राहिला काय? O. तो रिंग मध्ये जाईल. हा CHOH आहे ना, हा इथं बघा हा C झाला, हा H त्याचा आणि हा O इथं आहे आणि हा H इकडनं आला. मग राहिलेला O हा रिंग मध्ये जाईल. मग हा जो OH आहे तयार होणारा OH रिंगच्या आत आहे का बाहेर आहे? रिंगच्या बाहेर असेल तर त्याला काय म्हणा? बीटा. रिंगच्या आत असेल तर त्याला काय म्हणा? अल्फा एनॉमर. ठीक आहे. असं स्ट्रक्चर ज्या स्ट्रक्चर मध्ये कार्बन फर्स्ट जो कार्बन आहे तिथं OH ग्रुप कॉन्फिगरेशन मध्ये डिफर असेल तर त्याला एनॉमर म्हणायचं. हा ग्लुकोजच आहे, दोन्ही ग्लुकोजच आहेत. पण फर्स्ट कार्बन मध्ये OHच्या पोझिशनला काय आहे? डिफरन्स आहे. त्याला म्हणायचं एनॉमर. रिंगच्या आत असेल तर म्हणा अल्फा, रिंगच्या बाहेर असेल तर काय म्हणा? बीटा. आणि हे नीट एक्सप्लेन करता येतं. कुठला प्रोसेस कुठली? हे आहे हॅवर्थ प्रोसेस. ठीक आहे. हॅवर्थ प्रोसेस मध्ये काय बघा असं रिंग स्ट्रक्चर काढायचं आहे. ग्लुकोजचं स्ट्रक्चर कुणाशी मॅच झालेलं आहे? पायरांशी मॅच झालेलं आहे. ग्लुकोजचं स्ट्रक्चर कुणाशी रिसेंबल होतंय? पायरांशी. आणि त्यामुळे ते जर स्ट्रक्चर करताना केलं बघा हा फर्स्ट कार्बन आहे OH, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि हा सिक्स्थ कार्बन आहे. OH जर खालच्या साईडला असणार आहे, बिलो द प्लेन असेल तर त्याला कुठला एनॉमर म्हणा? अल्फा. आणि OH जर कुठं असेल? अबव असेल तर त्याला काय म्हणा? बीटा. आणि तुम्ही लक्षात ठेवताना बीटा लक्षात ठेवा बेटा स्ट्रक्चर. कसं लक्षात ठेवा? एक हेक्सागोनल रिंग काढा. त्या रिंगला ह्या पोझिशनला O द्या आणि इथं अप डाऊन अप डाऊन अप असं बघा. हे वर आहे, हे खाली आहे, वर आहे, खाली आहे, वर आहे. हे कुठलं फॉर्म झालं? बीटा. अल्फाला फक्त काय करा? हा OH फक्त खाली दाखवा. ठीक आहे. हे स्ट्रक्चर कुणाशी मॅच झालेलं आहे? पायरा. कळतंय? मग आता त्यामुळे ह्याचं नाव काय दिलं होतं बघा? एक ऍडिशनल नाव दिलं होतं रिंग स्ट्रक्चरचं. ग्लुकोज ऑल्सो कॉल्ड ऍज ग्लुकोपायरानोज. का? कारण की तिचं स्ट्रक्चर पायरांसोबत मॅच होत होतं. कळतंय का? ग्लुकोपायरानोज मध्ये फक्त फर्स्ट कार्बनच्या OH ला काय असणार आहे? डिफरन्स असणार आहे. अबव द असेल प्लेन तर त्याला बीटा म्हणा, बिलो असेल तर काय म्हणा? अल्फा म्हणा. नेक्स्ट बघायचं आपल्याला रिड्युसिंग शुगर.
सगळ्या शुगर रिड्युसिंग आहेत एक्सेप्ट एकच नाव लक्षात ठेवायला सांगितलं होतं. कुठलं नाव होतं आठवत आहे? सुक्रोज. ऑल शुगर्स जे आहेत सगळ्या रिड्युसिंग आहेत एक्सेप्ट कुठली? सुक्रोज. रिड्युसिंग नेचर आपण आरडीआय ट्युटोरियल मध्ये बघितलेलं आहे टॉलरन्सी एजंटने. त्यामध्ये सगळ्या ह्या रिड्युसिंग शुगर आहे. फक्त एकच लक्षात ठेवा, जी रिडक्शन दाखवत नाही, रिड्युसिंग प्रॉपर्टी दाखवत नाही, दॅट इज नथिंग बट सुक्रोज. नेक्स्ट बघायचं आपल्याला कुठला बघायचं बघा स्ट्रक्चर? फ्रुक्टोज. फ्रुक्टोजचं नाव काय असणार आहे? फक्त तिथं आरडीआयचं कुठला ग्रुप आहे? इथं कीटो. त्यामुळे ह्याचं नाव काय होतं? कीटो हेक्सोल. ग्लुकोजचं रोटेशन किती होतं? प्लस 52.7. ह्याचं किती असणार आहे? -92. -92.4 म्हणजे काय कसं असणार आहे? हा लिओ रोटेट. ही सुद्धा कुठली शुगर आहे? रिड्युसिंग शुगर आहे. ठीक आहे. ग्लुकोजचं स्ट्रक्चर जसं पायरानची मॅच झालं तसं फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर होतं फ्युरॉनची मॅच. ठीक आहे. फ्रुक्टोज जो आहे तो कंबाईन स्टेटमध्ये बघा, कंबाईन स्टेटमध्ये फ्रुक्टोज कुठल्या फॉर्म मध्ये असतो? फ्रुक्टोफ्युरानोज. आणि फ्री स्टेटमध्ये तो असतो फ्रुक्टोपायरानोज आणि फ्रुक्टोफ्युरानोज. फ्री असेल तर दोन्ही कॉम्बिनेशन दाखवेल, पायरान आणि फ्युरॉन. पण कंबाईन मध्ये फक्त काय दाखवतो? फ्युरानोज. फ्युरॉनचं स्ट्रक्चर दाखवणार आहे. याच्यामध्ये सुद्धा अल्फा स्ट्रक्चर, बीटा स्ट्रक्चर बघा, इथं स्ट्रक्चर आहे. हे कशाचं स्ट्रक्चर असेल? फ्रुक्टोजचं. 6 कार्बन आहेत इथं. CH2OH. वर एक अल्कोहोल ग्रुप आहे, खाली एक अल्कोहोल ग्रुप आहे. हा सुद्धा प्रायमरी अल्कोहोल आहे, हा सुद्धा प्रायमरी अल्कोहोल आहे. ग्लुकोज मध्ये एकच प्रायमरी अल्कोहोल होता. फ्रुक्टोज मध्ये किती अल्कोहोल आहेत प्रायमरी? 2. ठीक आहे. त्यानंतर हा कीटोन ग्रुप कुठं आहे? सेकंड ग्रुपला. आता इथं बॉन्डिंग कुठं होणार आहे बघा? इथं बॉन्डिंग होताना हा ग्रुप ऍडिटिक चेनच्या बाहेर येईल. CH2H काही चेनच्या बाहेर येणार आहे. आणि इथनं काय होणार आहे? रिंग तयार होईल. इथनं काय होणार आहे? रिंग तयार होईल बघा. आहे का? सो रिंग मध्ये किती कार्बन आलेत बघा? 1 2 3 4. सो 1 2 3 4 हा एक धरायचा आहे. मग आता हा जो H आहे हा इथे ऍड होईल OH. हा इथं S ऍड झाला. मग हा H रिंगच्या आत असेल तर म्हणलं होतं अल्फा, रिंगच्या बाहेर असेल तर काय म्हणलं होतं? बीटा. किंवा OH खालच्या साईडला असेल तर काय म्हणणार? अल्फा, वरच्या साईडला असेल तर काय म्हणणार? बीटा. फक्त लक्षात काय ठेवा, ग्लुकोजची रिंग ही 6 मेंबर होती. ही किती मेंबर आहे? 5. ग्लुकोज मध्ये स्ट्रक्चर असं होतं बघा, असं होतं. आणि हा ग्रुप इथं होता. इथं हा ग्रुप दोन्ही साईडला असणार आहे. लक्षात येते? नेक्स्ट असणार आहे डायसॅक्राइड बघायचे आपल्याला. डायसॅक्राइड कुठला आहे? सुक्रोज. सुक्रोज काय देतो म्हणलं होतं आपण? आता हायड्रॉलिसिस केल्यावर काय देणार आहे आपल्याला? एक ग्लुकोज आणि एक फ्रुक्टोज. तो ग्लुकोज आणि फ्रुक्टोज देणार आहे. पण कसं देणार आहे? तर एकतर आपण ऍसिड करतो, ऍसिड हायड्रॉलिसिस करतो, किंवा इथं काय वापरणार बेटा आपण? इथं आता एन्झाईम. मगाच्या रिएक्शन मध्ये आपण काय वापरलं होतं? HCl किंवा H2SO4 वापरलं होतं. इथं काय वापरतो आपण? एन्झाईम. त्या एन्झाईमचं नाव काय बघा? एन्झाईम इन्व्हर्टेज. सुक्रोज जी आहे ती कशी आहे बघा? डेक्स्ट्रोरोटेटरी. सुक्रोज कशी आहे? डेक्स्ट्रोरोटेटरी. किती तिची व्हॅल्यू आहे? 66.5. त्याच्यामध्ये एन्झाईम घातला इन्व्हर्टेज तर आपल्याला 2 प्रोडक्ट मिळतील, एक ग्लुकोज मिळेल आणि एक फ्रुक्टोज मिळेल. पण आपल्याला माहिती आहे ग्लुकोजचं किती आहे रोटेशन? +52.7. फ्रुक्टोजचं किती आहे? -92. ठीक आहे. जर दोन्ही 50-50 असलं तर आपण काय म्हणलं असतं? रॅसिमिक मिक्सचर म्हणलं असतं. पण इथं +52 आहे आणि इथं मायनस काय आहे? 92. म्हणजे जास्त क्वांटिटी कशाची भेटली आपल्याला? मायनसची भेटलेली आहे. आणि हा कसला होता? +1 होता. म्हणजे जो सुक्रोज प्लस रोटेशनचा होता, म्हणजे राईट साईडला रोटेट करत होता. प्रोडक्ट कशाचा जास्त मिळेल? लेफ्ट वाला. त्यामुळे ह्या शुगरला काय म्हणतो आपण? इन्व्हर्जन ऑफ शुगर, किंवा त्याला काय म्हणतो? इन्व्हर्ट शुगर. प्रोसेसला काय म्हणतो? इन्व्हर्जन ऑफ शुगर किंवा इन्व्हर्ट शुगर. लिंकेज कुठला असणार आहे यांच्यामध्ये? लिंकेज महत्वाचं आहे. कुठलं लिंकेज असतं? C1 अल्फा आणि C2 बीटा. ठीक आहे. कुठलं लिंकेज असणार आहे? C1 अल्फा अँड C2 बीटा. अल्फा बीटा किती? 1-2 लिंकेज असणार आहे. ठीक आहे. आता हे कसं आलं अल्फा बीटा 1-2 लिंकेज बघा. हा ग्रुप कुठला आहे? ग्लुकोज. हा कुठला आहे? फ्रुक्टोज. 1 चा OH आणि हा फ्रुक्टोजचा 4 जो असणार आहे 2 चा. ग्लुकोजचा 1 चा आणि ह्याचा फ्रुक्टोजचा 2 चा OH. यांच्यामध्ये काय लिबरेट होईल? वॉटर मॉलिक्यूल. आणि काय राहील इथं? O. हा जो लिंकेज आहे O, त्याला कुठलं लिंकेज म्हणतो आपण? इथर ग्लायकोसाइडिक लिंकेज. त्याच्यासोबत दुसरं नाव काय दिलं आपण? इथर ऑक्साइड लिंकेज. इथर ऑक्साइड लिंकेज, त्याला नाव काय दिलं तर ग्लायकोसाइडिक लिंकेज. मग कुठलं लिंकेज आहे त्या हिशोबाने? कुठलं आहे? अल्फा बीटा 1-2 लिंकेज. कशामध्ये? सुक्रोज मध्ये. सुक्रोज मध्ये कुठला असेल? अल्फा बीटा 1-2 लिंकेज. आणि ही कसली शुगर आहे म्हणून लक्षात ठेवायचं आहे? एकच शुगर कसली आहे? नॉन रिड्युसिंग. नेक्स्ट कुठली आहे? माल्टोज. माल्टोज काय देते म्हणून सांगितलं होतं? 2 ग्लुकोज. माल्टोज काय देणार आहे? 2 ग्लुकोज. आणि ह्यांच्यामध्ये लिंकेज कुठला आहे बघा? अल्फा 1-4 लिंकेज असणार आहे. ह्यांच्यामध्ये कुठलं लिंकेज असणार आहे? अल्फा 1-4 लिंकेज. माल्टोज जे आहे ते 2 ग्लुकोज स्ट्रक्चरनी बनणार आहे. त्यांच्यामध्ये लिंकेज असेल अल्फा 1-4. आणि ही सुद्धा कशी आहे?
रिड्युसिंग शुगर. ही सुद्धा काय आहे? रिड्युसिंग. ह्याचा हायड्रॉलिसिस करायचं असेल तर एक तर ऍसिड वापरा किंवा कुठला एन्झाईम वापरा म्हणून सांगितलं होतं? माल्टेज. कुठला एन्झाईम? माल्टेज. नेक्स्ट सेम लॅक्टोज. लॅक्टोज कशाने म्हटलं सांगितलं होतं? ग्लुकोज अँड गॅलॅक्टोज. ग्लुकोज अँड गॅलॅक्टोज. लॅक्टोज मध्ये आपण हायड्रॉलिसिस केलं लॅक्टोजचं तर आपल्याला एक ग्लुकोज मिळेल, एक गॅलॅक्टोज मिळेल. त्यांच्यामध्ये लिंकेज कुठलं आहे बघा? बीटा 1,4 लिंकेज. कुठलं लिंकेज आहे बेटा त्यांच्यामध्ये? बीटा 1,4. पण त्याच्यामध्ये 1 कुणाचा आहे आणि 4 कुणाचा आहे हे महत्वाचं बेटा. 1 कुणाचा असणार आहे? C1 कुणाचा आहे? गॅलॅक्टोजचा. आणि C4 कुणाचा आहे? ग्लुकोजचा. आणि आपल्याला काय भेटणार आहे मग? एक ग्लुकोज आणि एक गॅलॅक्टोज. अगेन दिस इज रिड्युसिंग शुगर. ही सुद्धा कसली शुगर आहे बेटा? रिड्युसिंग. हे सगळे झाले डायसॅक्राइड. नेक्स्ट काय बघायचं आपल्याला? पॉलिसॅक्राइड. पॉलिसॅक्राइड मध्ये काय असणार आहे? नंबर ऑफ मोनोसॅक्राइड जे कशाने लिंक असणार आहेत? नंबर ऑफ ग्लायकोसायडिक लिंकेज. त्यातला पहिला कुठला बघूया? कुठले कुठले? त्याच्यामध्ये स्टार्च आहे, सेल्युलोज आहे, ग्लायकोजन आहे. बरोबर आहे ना? आपल्याला माहिती आहे स्टार्च कशामध्ये प्रेझेंट असणार आहे? प्लांट कार्बोहायड्रेट्स मध्ये प्रेझेंट असणार आहे. सेल्युलोज कशात प्रेझेंट असणार आहे? सेल वॉल मध्ये. बरोबर आहे. तसंच अजून कुठला आहे? वूड मध्ये आहे, कॉटन मध्ये आहे. ग्लायकोजन. ग्लायकोजन आपल्या बॉडीमध्ये स्टोअर होणार आहे. कुठं स्टोअर होणार आहे बघा ग्लायकोजन? लिव्हर मध्ये, मसल्स मध्ये, ब्रेन मध्ये. ग्लायकोजन कुठं असणार आहे आपल्या बॉडीमध्ये? पॉलिसॅक्राइडच्या फॉर्म मध्ये लिव्हर, मसल्स, ब्रेन. तसंच तो कुठे भेटणार आहे? ईस्ट आणि फंगी. ठीक आहे. मग त्यातला पहिला बघूया आपण कुठला आहे? स्टार्च. पहिला कुठला असणार आहे? स्टार्च. स्टार्च कशाने बनलाय बघा? अल्फा डी ग्लुकोज. स्टार्च आपण पाण्यात टाकलं काय भेटणार आहे? ग्लुकोज. ग्लुकोज मेनी ग्लुकोज फॉर्म स्टार्च. स्टार्च मध्ये 2 कंपोनंट आहेत बघा. पहिला कुठला आहे? अमायलोज आणि अमायलोपेक्टिन. कॉम्पोजिशन महत्वाचं आहे. अमायलोज किती आहे बघा? 15 to 20%. अमायलोपेक्टिन किती आहे? 80 to 85%. त्यातला पहिला कंपोनंट बघू. कुठला बघूया बेटा आपण? पहिला अमायलोज. अमायलोज हा वॉटर सोल्युबल आहे. अमायलोज पाण्यामध्ये विरघळेल. अमायलोपेक्टिन विरघळणार नाही. तसंच इट फॉर्म ब्ल्यू कलर. तो कुठला कलर तयार करेल? ब्ल्यू. कधी? कॉम्प्लेक्स विथ आयोडीन. आयोडीन सोबत मिक्स केला तो काय करणार आहे? ब्ल्यू कलरचा एक कॉम्प्लेक्स तयार करेल. अमायलोज मध्ये 200 to 1000 काय असतील? अल्फा युनिट. ठीक आहे. 200 ते 1000 जर अल्फा ग्लुकोज युनिट असेल आणि ते कशाने लिंक असतील? अल्फा 1,4 ग्लायकोसायडिक लिंकेज. महत्वाचं आहे. अमायलोज मध्ये कुठलं लिंकेज आहे? अल्फा 1,4. अमायलोज वॉटर सोल्युबल आहे. आयोडीन सोबत ब्ल्यू कलरचा कॉम्प्लेक्स देतो. लिंकेज कुठला आहे? अल्फा 1,4. आणि अनब्रांच्ड. कसा आहे तो? अनब्रांच व्हेरिएबल लेंथ असेल. ठीक आहे. अमायलोज कसा आहे? अनब्रांच आहे. दुसरा बघा अमायलोपेक्टिन कसा आहे मग? वॉटर इनसोल्युबल. अमायलो सोल्युबल होता तर हा कसा आहे? इनसोल्युबल. हा ब्ल्यू कलर कॉम्प्लेक्स कंपोनेंट ऑफ स्टार्च विच फॉर्म ब्ल्यू व्हायलेट कलर. हा कुठला कलर देणार आहे? ब्ल्यू व्हायलेट कलर देणार आहे. इट इज अ ब्रांच. हे सर्वात महत्वाचं आहे. कसा आहे तो? ब्रांच. अमायलोज कसं होता? अनब्रांच म्हणजे तो लिनियर म्हणूया आपण. हा कसा आहे बेटा? ब्रांच. इन अमायलोपेक्टिन चेन कुठले लिंकेज आहेत? ह्याच्यामध्ये सुद्धा सेम आहे. कुठले कुठले? अल्फा 1,4 लिंकेज बिटवीन अल्फा ग्लुकोज युनिट वेअर ब्रांचेस फॉर्म अल्फा 1,6. महत्वाचं आहे. अमायलोज मध्ये अल्फा 1,4 आहेत फक्त. अमायलोपेक्टिन मध्ये लिनियर मध्ये अल्फा 1,4 आहे आणि ते जर ब्रांच करत असतील तर कुणामध्ये असेल? अल्फा 1,6. कळते का? ब्रांच मध्ये कुठे असणार आहे? 1,6 अल्फा आणि लिनियर मध्ये काय असणार आहे? अल्फा 1,4. लक्षात राहील. नेक्स्ट कुठला आहे आता? सेल्युलोज. त्याच्यात असतो सेल्युलोज म्हणून शिकला आताच आपण. कॉटन मध्ये, वूड मध्ये असणार आहे, सेल वॉल मध्ये असणार आहे. बघा स्ट्रेट चेन आहे. सेल्युलोजची कशी आहे? स्ट्रेट चेन. कुठला ग्लुकोज आहे त्याच्यामध्ये? बीटा ग्लुकोज. लिंकेज कुठला आहे? बीटा 1,4. लिंकेज कुठला आहे? बीटा 1,4. आणि हे लिंकेज फार स्ट्रॉंग आहे. ते आपण ब्रेक करू शकत नाही. का? कारण की त्यांना ब्रेक करण्यासाठी स्ट्रॉंग ऍसिड पाहिजे आणि तेही कधी? हाय टेम्परेचर आणि प्रेशरला. बीटा 1,4 जे लिंकेज आहे ते स्ट्रॉंग लिंकेज आहे. त्यांना ब्रेक करण्यासाठी स्ट्रॉंग ऍसिड लागतात, हाय टेम्परेचर प्रेशर लागतं. ते आपण ब्रेक करू शकत नाही. सो बीटा 1,4 इज व्हेरी स्ट्रॉंग अँड डिफिकल्ट टू हायड्रोलाइज. ते फार स्ट्रॉंग लिंकेज आहे. त्याला आपण पाणी घालून इझिली ब्रेक करू शकत नाही. सो ह्युमन डज नॉट हॅव सच एन्झाईम. आपल्यामध्ये ते एन्झाईम नाही. आपण लाकूड खाऊ शकतो का? नाही. मग त्यामुळे आपण ते डायजेस्ट करू शकत नाही. वी कॅन नॉट डायजेस्ट इट. मग कोण डायजेस्ट करू शकताय? तर इथे एक्झाम्पल ह्याच्यामध्ये दिले बघा डुइनो मध्ये. टर्माइट्स नाव ऐकलं असेल तुम्ही. टर्माइट्स लाकडाला, फर्निचरला लागतं ना हीट. त्यांच्यामध्ये ते एन्झाईम असतो बेटा जे काय करतील? त्यावर बीटा 1,4 लिंकेजला काय करतील? ब्रेक करतील. सो सेल्युलोज मध्ये कुठलं लिंकेज आहे? बीटा 1,4. स्टार्च मध्ये अल्फा 1,4 लिनियर मध्ये आणि ब्रांच मध्ये अल्फा 1,6. लास्ट कुठला आहे? ग्लायकोजन. ग्लायकोजनचं स्ट्रक्चर सिमिलर आहे कुणासोबत? अमायलोपेक्टिन. बरोबर आहे ना? इट इज मोर अँड हायली ब्रांच. तो हायली ब्रांच आहे. म्हणजे लिनियर असेल तर अल्फा 1,4 आणि जर ब्रांच असेल तर अल्फा 1,6. हे सगळं कशाच बघितलं आपण? कार्बोहायड्रेट्स. खालच्या लेक्चर मध्ये आपण कार्बोहायड्रेट बघितले. आजच्या लेक्चर मध्ये पुढचा पार्ट बघूया आपण. प्रोटीन स्टार्ट करूया लेक्चर मध्ये. सो प्रोटीन्स, फॅट प्रोटीन, बिल्डिंग ब्लॉक. आपल्या बॉडीचे बिल्डिंग ब्लॉक मटेरियल कोण असणार आहेत? प्रोटीन.
प्रोटीन जो वर्ड आहे तो आलेला आहे ग्रीक वर्ड पासून, ज्याचं नाव काय होतं? प्रोटिओज. ग्रीक वर्ड कुठला आहे? प्रोटिओज. आणि विच मीन्स प्रायमरी ऑर प्राईम इम्पॉर्टन्स. ग्रीक वर्ड काय आहे प्रोटीनचा? प्रोटिओज. ज्याचा अर्थ काय आहे? प्रायमरी ऑर प्राईम इम्पॉर्टन्स, म्हणजे फार इम्पॉर्टंट आहे आपल्या बॉडीसाठी. न्यूट्रिशनल सोर्स प्रोटीनचे कुठले कुठले माहिती आहेत आपल्याला? मिल्क आहे, चीज आहे, पल्सेस आहे, नट, फिश, मीट, जे काय सोर्स आहेत. एग हे कशाचे सोर्स आहेत? प्रोटीन. केमिकली प्रोटीन कोण आहे? तर केमिकली प्रोटीन कोण आहेत? पॉलीअमाइड. केमिकली कोण आहे ते? पॉलीअमाइड. पॉली म्हणजे मेली. कोण आहेत ते? अमाइड्स. आणि ते कशाने बनलेले आहेत? ते बनलेले आहेत अल्फा अमिनो ऍसिड. प्रोटीन कशाने बनलेले आहेत? अल्फा अमिनो ऍसिड. असे नंबर ऑफ अमिनो ऍसिड जॉईन होतील आणि जॉईन होऊन काय तयार होईल? पॉलीअमाइड स्ट्रक्चर तयार होईल. मग आता पॉलीअमाइड स्ट्रक्चर म्हणजे काय? सॉरी, अल्फा अमिनो ऍसिड म्हणजे काय बघायचं आपल्याला. अमिनो ऍसिड, अल्फा अमिनो ऍसिड. सो कार्बन, ऍसिड म्हणजे कुठला ग्रुप? सीओएच ग्रुप असणार आहे. अल्फा कार्बन म्हणजे हा कार्बन, त्याला अमिनो ग्रुप असतो NH2. हा फंक्शनल ग्रुपला जो कार्बन असतो त्याला आपण काय म्हणतो? अल्फा कार्बन. त्याला एक कुठला ग्रुप असणार आहे? NH2 ग्रुप असणार आहे. एक कंपल्सरी H फिक्स असणार आहे आणि हा जो असणार आहे R तो व्हेरिएबल असेल. R काय असणार आहे? व्हेरिएबल. बाकीचे हे 3 काय असणार आहेत? फिक्स असणार आहेत. ऍसिड, अमिनो ग्रुप आणि एक H. आणि हा चौथा जो असणार आहे तो R व्हेरिएबल, म्हणजे अमिनो ऍसिड काय असणार आहे? व्हेरिएबल. आणि त्यामुळे ह्याला आपण म्हणतो अल्फा अमिनो ऍसिड. सो प्रोटीन ऑन कम्प्लीट हायड्रोलिसिस. आपण प्रोटीन खाल्लं की त्याचं हायड्रोलिसिस होतं आणि हायड्रोलिसिस झाल्यावर आपल्याला काय भेटणार आहेत? अल्फा अमिनो ऍसिड. मग अल्फा अमिनो ऍसिड कशाने बनलेले आहेत? आत्ताच बघितलं आपण. कार्बोक्सिलिक ऍसिड आणि कुठला ग्रुप? NH2 ग्रुप. एक ग्रुप कार्बोक्सिलिक ऍसिड आहे आणि दुसरा ग्रुप कुठला आहे? NH2 ग्रुप. इथं स्ट्रक्चर दिलेलं आहे पुस्तकामध्ये बघा. हा कार्बन आहे, हा R व्हेरिएबल असणार आहे, एक NH2 ग्रुप, एक COH ग्रुप आणि हा अल्फा. आणि लक्षात ठेवायचं आहे प्रोटीन मध्ये NH2 ग्रुप कधीही कंपल्सरी लेफ्ट साइडलाच असणार आहे आणि ते त्याचं कॉन्फिगरेशन असणार. आणि त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो? N. आपण ह्याच्यामध्ये ग्लुकोजमध्ये काय बघितलं होतं? सेकंड बॉटमचा जो सेकंड आहे तो OH बघतो आपण. राईटला असेल तर DO लिहितो, लेफ्ट असेल तर लिओ. इथं काय असणार आहे? कंपल्सरी NH2 ग्रुप बघायचा आणि तो कुठं असतो? लेफ्टलाच असतो. त्यामुळे त्याचं नाव काय आहे? L अल्फा अमिनो ऍसिड. प्रोटीन मध्ये फिक्स असणार. L म्हणजे लेफ्टलाच अमिनो ऍसिड कन्सिडर करायचं आहे. पॉली तुम्हाला चेन दिली तरी, पॉलीअमाइडची चेन दिली तरी लेफ्टला काय ठेवायचे सगळे? NH2 आणि राईटला काय ठेवायचे आहेत? COH ग्रुप. सो हा जो R आहे, हा R इथं काय असणार आहे? व्हेरिएबल. बाकी सगळे तिन्ही फिक्स, COH फिक्स, CH फिक्स, NH2 फिक्स, हा R व्हेरिएबल. त्या R नुसार त्याचे काय असणार आहेत? नाव असणार. मग ह्या R नुसार त्याचं क्लासिफिकेशन झालेलं आहे 3 मध्ये. वी नो दॅट ऍसिडिक, बेसिक, न्यूट्रल. 3 टाईप कुठले? हा R कुठला आहे? ऍसिडिक. COH असेल तर तो कुठला येईल? ऍसिडिक. N असेल, NH असेल, NH2 असेल तर कुठला येईल? बेसिक. आणि ते सोडून कुठलाही असेल, H असेल, अल्काइल ग्रुप असेल तर तो कुठला येईल? न्यूट्रल. त्या हिशोबाने क्लासिफिकेशन झालंय. हा R कुठला आहे? COH असला तर त्याला ऍसिड म्हणा. N असेल, NH2 असेल, NH असेल तर बेसिक म्हणा. आणि अल्काइल ग्रुप असेल, H असेल, मिथाइल, आयसोब्युटाइल, वॉटर जे असतील तर त्याला काय म्हणा तुम्ही? न्यूट्रल. हेच इथे दिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये बघा एक सिंपल अमिनो ऍसिड त्याच्यामध्ये काय असणार आहे? NH2, COH, H हे तर फिक्स आहे. आणि हा R जर H असेल, एकच अमिनो ऍसिड आहे ज्याच्यामध्ये R फक्त काय आहे तिथं? H. आणि तो सिम्पलेस्ट अमिनो ऍसिड आहे ज्याचं नाव काय आहे? ग्लायसिन. ज्याचं नाव काय आहे? ग्लायसिन. असा अमिनो ऍसिड ज्याच्यामध्ये R जो आहे तो कोण असणार आहे? H. हा R काय असेल? H. तो कोण आहे? सिम्पलेस्ट अमिनो ऍसिड ज्याचं नाव काय आहे? ग्लायसिन. आणि तो सोडला तर बाकीचे सर्व अमिनो ऍसिड हे ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. बघा हा H असल्यामुळे हा काय आहे? कायरल नाहीये. पण हा जर R असला असता तर हा कायरल झाला असता. बरं आहे ना? सो ग्लायसिन इज ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. त्याच्यामध्ये कायरल कार्बन नाहीये. इथंच आहे बघा. ऑल अमिनो ऍसिड जे आहेत ते कसे आहेत? कायरल आहे. एक्सेप्ट कोण आहे? ग्लायसिन. का बरं ग्लायसिन? कारण की ग्लायसिन मध्ये जो R आहे तो कशाने रिप्लेस केलेला आहे? H ने रिप्लेस केलेला आहे. सर्व अमिनो ऍसिड कुठलं कॉन्फिगरेशन दाखवतील? L कॉन्फिगरेशन दाखवतील. आता सांगितल्यानुसार R कोण आहे त्या हिशोबाने टाईप. COH असेल तर त्याला काय म्हणा? ऍसिडिक. बेसिक ग्रुपसाठी कोण असणार आहे? नायट्रोजन असणार आहे, अमाइन्स असेल. आणि R जर दुसरा कोणतर असेल तर त्याला काय म्हणा तुम्ही? न्यूट्रल अमिनो ऍसिड. त्याला काय नाव द्या? न्यूट्रल अमिनो ऍसिड. आणि ही लिस्ट इथं आपल्याकडे दिलेली आहे. ही लिस्ट फार महत्वाची. असे टोटल एकूण 20 अमिनो ऍसिड आहे. किती अमिनो ऍसिड आहेत? 20. क्लासिफिकेशन केलेत बघा. पहिला जो आहे तो कुठला आहे? न्यूट्रलचा. पहिला कुठला आहे? न्यूट्रल अमिनो ऍसिड आहे. त्यानंतर बघा 16, 17 कुठले आहेत बघा? ऍसिडिक. आणि त्यांच्या नावामध्ये सुद्धा ऍसिड आहे. म्हणजे आपल्याला जास्त एफर्ट घ्यायची गरज नाही. विच ऑफ द फॉलोइंग इज ऍसिडिक अमिनो ऍसिड? नावात ज्याचे ऍसिड आहे तो ऍसिडिक अमिनो ऍसिड आहे. बेसिक. बेसिकचे 3 नावं लक्षात ठेवा. बेसिकचे 3 आहेत बघा. लायसिन, अर्जिनाइन आणि हिस्टाडिन. हे 3 नावं लक्षात ठेवा. म्हणजे 2 ऍसिडिक आहेत, 3 बेसिक आहेत. राहिलेले 15 जे असतील ते कुठले असतील? न्यूट्रल असतील. ऍसिडिक मध्ये कुठले आहेत बघा? एस्पार्टिक ऍसिड आहे, ग्लुटामिक ऍसिड आहे. बेसिक मध्ये कुठले आहेत? लायसिन, अर्जिनाइन आणि हिस्टाडिन. ठीक आहे. आता इथं चार्ट जो दिलेला आहे हे स्टार्टिंगला नेम आहे आणि हे जो आहे तो काय असणार आहे? R. म्हणजे आपण जे स्ट्रक्चर काढलं होतं मगाशी काय? एका साईडला कंपल्सरी काय असेल? ऍसिड. एका साईडला
NH2 वर काय समजा खाली H दिला आणि वरचा R काय असेल व्हेरिएबल. मग R जर H असेल तर त्याला काय नाव म्हणा ग्लायसिन. तो R काढला त्याच्यामध्ये काय ठेवा CH3 स्टेप वाईज देताना सुद्धा स्टेप वाईज दिले बघा. स्मॉलेस्ट कोण येईल H असं सुद्धा विचारते. विच ऑफ द अल्फा अमिनो ऍसिड हॅव्हिंग स्मॉलेस्ट मॉलिक्युलर वेट. ऑफकोर्स तिथं काय असणार H कारण की हे तर सगळं फिक्स आहे ना. बरं आहे ना त्याने नावावर येते मग सगळ्याचं स्ट्रक्चरल मॉलिक्युलर वेट काढायचं नाही तर लॉजिकल थिंकिंग करायचं आहे. H आहे म्हणजे तो सर्वात स्मॉलेस्ट मॉलिक्युलर वेट असेल. मग H पेक्षा थोडा मोठा कोण आहे मिथाईल. मिथाईलला काय नाव दिले बघा ॲलनाइन. मिथाईलला नाव काय दिलेलं आहे ॲलनाइन. त्यानंतर मिथाईलचे 2 H कशाने रिप्लेस करायचे परत मिथाईल ग्रुपने. पहिला H ठेवा H कशाने रिप्लेस करा मिथाईल. एक H रिप्लेस केलाय सेकंडला 2 H रिप्लेस करा मिथाईलचे आणि तिथं परत काय ठेवा मिथाईल. हा सरळ तिथं CH3 आहे ना बरोबर आहे. त्याचं नाव काय बघा व्हॅलिन. ग्लायसिन ॲलनिन व्हॅलिन. पहिला ग्लायसिन मध्ये H आहे बरोबर आहे. त्यानंतर ॲलनिन मध्ये मिथाईल ग्रुप आहे. त्यानंतर व्हॅलिन मध्ये काय आहे मिथाईलचे 2 H काढले त्याला परत 2 मिथाईल जोडलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा ल्युसिन. ल्युसिनला काय बघा जो आपण मिथाईल इथं 2 मिथाईल होते ना बेटा इथे 2 मिथाईल होते त्या मिथाईलच्या पैकी काय केलेलं आहे हा जो मिथाईल ग्रुप केलेला आहे हा मिथाईल ग्रुप जो आहे इथं 2 काय केलेले आहेत बघा हा CH3 आणि हा CH3 आणि इथं असं ब्रँचिंग केले. सॉरी एक मिनिट इथं जो आहे ना हा जो CH होता का नाही हा जो CH आहे इथला हा CH होता ह्याला एक CH2 ऍड करून जॉईन केलेला आहे. पुढे CH2 लावलेलं आहे. आधी काय केलं H नंतर मिथाईल केलं त्याला ठीक आहे. त्यानंतर मिथाईलचे 2 H काढले आणि 2 मिथाईल ग्रुप केले. आता त्याला काय डिस्टर्ब करायचं नाही पुढे फक्त काय जोडायचं एक CH2 जोडा आणि मग तो काय करा हा कार्बनला जोडा. त्याचं नाव काय दिलेलं आहे बघा ह्या स्ट्रक्चरचं नाव काय दिलेलं आहे ल्युसिन. त्यानंतर आयसोल्युसिन. आयसोल्युसिन मध्ये नाव काय बघा आयसो. हा कार्बन आहे ह्या कार्बनला खाली काय आहे मिथाईल ग्रुप आहे. 1 2 3 4 कार्बन आहेत बरोबर आहे ना. 4 कार्बन म्हणजे आयसोब्युटाईल आहे आणि त्यातला हा सेकंड जो असणार आहे हा सेकंड कुठे अटॅच असणार आहे कार्बनला अटॅच असणार आहे. हा कुठला झाला आयसोल्युसिन. त्यानंतर ऍस्परजिन. ऍस्परजिन मध्ये काय बघा ऍस्परजिन मध्ये काय आहे हा आठवते कुठला ग्रुप आहे अमाइड. अमाइड लिंकेज आहे ना तो CH जो आपला मिथाईल ग्रुप आहे त्याचा एक H रिप्लेस करा आणि त्याला कुठलं लिंकेज जोडा CH2 अमाइड लिंकेज म्हणून. CH3 जो आहे त्यातला एक H काढा आणि तिथं CONH2 ठीक आहे. CH2 CONH2 जो आहे त्याला काय म्हणलेला आहे ऍस्परजिन. जेवढं लक्षात येतं तेवढं शक्य. नेक्स्ट बघा परत ग्लुटामाइन. ग्लुटामाइन अजून एक CH2 ऍड केलंय. CH3 पुढे अजून एक केलंय. सिरिन. सिरिनला काय आहे H कशाने रिप्लेस केलेला आहे OH. मिथाईलचा H कशाने रिप्लेस केलेला आहे OH. त्यानंतर थिओनाइन ला काय केलंय बघा CH3 जो आहे इथं खाली काय आहे OH आणि इथं काय भेटतात लिंकेज आहे. त्यानंतर पेपरला विचारलेला क्वेश्चन आहे काय विच ऑफ द फॉलोइंग अमिनो ऍसिड हॅज सल्फर. कशामध्ये सल्फर आहे बघा सिस्टीन मध्ये आहे. त्यानंतर कुठलं आहे बघा मिथोनाइन मध्ये आहे. हे 2 लक्षात ठेवा नाव ठीक आहे. सल्फर असलेले अमिनो ऍसिड कुठलं आहे बघा सिस्टीन आहे आणि मिथोनाइन जो आहे त्याच्यामध्ये काय आहे सल्फर. स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं नाही त्यांनी काहीतरी हिंट देतील कशामध्ये सल्फर आहे तर नाव लक्षात ठेवा तुम्ही सिस्टीन आणि मिथोनाइन. नेक्स्ट क्वेश्चन काय विच ऑफ द फॉलोइंग हॅव फिनाइल ग्रुप. रिंग कशात आहे बेन्झिनचं रिंग कशात आहे बघा हे नावाटच आहे फिनाइल अनिलीन. वर अनिलीन गेले ना आपला CH3 होता तिथे एक H कशाने रिप्लेस केलं बेटा रिंगने रिप्लेस केलं रिंग आहे. त्यानंतर बघा थिओसाइन मध्ये सुद्धा रिंग आहे. ही दिसते का रिंग आहे C6H4 6 कार्बन सोबत 6 हायड्रोजन पाहिजेत पण 2 हायड्रोजन एक कशाने रिप्लेस आहे बेटा CH2 आणि दुसऱ्या कशाने रिप्लेस आहे OH म्हणजे तिथे सुद्धा रिंगच आहे ठीक आहे. सो रिंग असलेले कुठले बघा फिनाइल अनिलीन आहे थ्रायोसाइन आहे आणि इथं एक ट्रिप्टोफॅन. नेक्स्ट कुठली आहे ट्रिप्टोफॅन. रिंग असलेले कोण आहेत 3 आहेत. कुठले कुठले 3 आहेत फिनाइल अनिलीन थ्रियोसाइन आणि ट्रिप्टोफॅन. काय विचारतील मोस्टली स्मॉलेस्ट अमिनो ऍसिड कुठला असणार आहे ग्लायसिन. सल्फर असलेले काय लक्षात ठेवा हे आपले हे सिस्टीन मिथ्योनाइन आणि हे 2 आहेत ना सॉरी हा सिस्टीन मिथ्योनाइन. फिनाइल वाले 3 आहेत रिंग असलेले फिनाइल अनिलीन थ्रियोसिन आणि ट्रिप्टोफॅन. ऍसिडिक म्हणलं तर नाव लक्षात ठेवा ऍस्पार्टिक ऍसिड आणि ग्लुटामिक ऍसिड. ऍस्पार्टिक ऍसिड मध्ये मिथाईल आहे एक H कशाने रिप्लेस केला बेटा COH. ग्लुटामिकनी काय केलेलं आहे इथाईलचा एक H कशाने रिप्लेस केलेला आहे COH म्हणजे जास्त स्ट्रक्चर मध्ये सुद्धा हे नाही. त्यानंतर बघा लायसिन काय आहे बेसिक आहे त्याचं स्ट्रक्चर काय बघा CH2 किती टाइम आहे 4 टाइम आहे आणि त्याला NH2 ग्रुप आहे. त्यानंतर इथं बघा अर्जिनाइन मध्ये काय आहे NH आहे डबल बॉन्ड आहे CNH2 आहे परत NH आहे CH2 आहे. हे काय स्ट्रक्चर महत्वाचं नाही. हिस्टिडीन बघा 2 N आहेत ब्रांचला कशाची ब्रांच आहे CH2 आणि इथं समोर काय भेटेल डबल बॉन्ड. करेक्ट स्ट्रक्चर विचारते मग कधी कधी इथं डबल बॉन्ड देतील इथं डबल बॉन्ड देतील. जेवढे शक्य तितकं लक्षात ठेवायचा प्रयत्न करा एखादा क्वेश्चन पडेल ठीक आहे. जेवढं जमेल ऍसिडिक तर नाव लक्षात राहतील बेसिक लक्षात राहतील
स्मॉलेस्ट लक्षात राहील, ठीक आहे. आणि लास्टली जमलं तर लक्षात ठेवा यस वाले आणि फिनाईल वाले, बाकीचं स्ट्रक्चर होईल. अमिनो ऍसिडची नावं देताना आपण पहिले 3 लेटर यूज करतो. अमिनो ऍसिडचे नाव देताना काय करतो, 3 लेटर काय करणार आहेत, यूज करणार आहेत. ग्लायसिनचं, GLY, ॲलेलिनचं, व्हॅलिनचं, ल्युसिनचं. त्यानंतर आपण चार्टमध्ये बघितलं बेटा, चार्टमध्ये काही ठिकाणी स्टार केलेले आहेत. हे बघ, आहेत ना स्टार केलेले. ते अमिनो ऍसिड कुठले असतील? इसेन्शियल अमिनो ऍसिड. ते अमिनो ऍसिड कुठले असतील बेटा? इसेन्शियल अमिनो ऍसिड. आणि इसेन्शियल नावातच इसेन्शियल आहे, म्हणजे आपल्या बॉडीसाठी ते गरजेचे आहेत. पण ते अमिनो ऍसिड आपली बॉडी सिंथसाइज करत नाही, ते आपल्याला डाएट थ्रूच घ्यावे लागतात. ओके, सो ज्या अमिनो ऍसिड समोर स्टार केलेले आहेत ते अमिनो ऍसिड कसे असणार आहे, इसेन्शियल, जे आपली बॉडी सिंथसाइज करत नाही. मग कुठले कुठले इसेन्शियल होते बघा, एकदा लक्ष द्या, कुठले कुठले होते. कुठले होते? व्हॅलिन, ल्युसिन, आयसोल्युसिन, थ्रिओनिन, मिथ्योनिन, फिनाइलॅनिलीन, ट्रिप्टोफॅन, लायसिन, अर्जिनाइन, ठीक आहे. मे बी एखादं विचारते विच ऑफ द फॉलोइंग इज इसेन्शियल ऑर नॉट इसेन्शियल, असं एखादा क्वेश्चन पडेल बेटा. नेक्स्ट, काही फिजिकल प्रॉपर्टी. अमिनो ऍसिड जे आहेत ते कशा असतील? हाय मेल्टिंग, लवकर काय होतील बेटा? मेल्ट होतील. वॉटर सोल्युबल आहेत, क्रिस्टलाइन सॉलिड आहेत. अमिनो ऍसिड, अल्फा अमिनो ऍसिड कसे आहेत? क्रिस्टलाइन सॉलिड आहेत, वॉटर सोल्युबल आहेत, हाय मेल्टिंग आहेत. अनलाइक सिंपल अमाइन कार्बोक्सिलिक ऍसिड. प्रॉपर्टीज ड्यू टू पिक्युलर स्ट्रक्चर काय तयार करतील ते? ज्विटर आयन. ह्या प्रॉपर्टीमुळे ते काय करतील बेटा? ज्विटर आयन. का बरं ज्विटर आयन करतील? त्याच्यामध्ये किती फंक्शनल ग्रुप आहेत? 2 फंक्शनल ग्रुप. एक कुठला आहे आपला? COH, दुसरा कुठला आहे? NH2. मग काय करेल? हा H काय करेल? इकडे जाईल. COH चं कन्वर्जन कशात होईल? COOH कन्वर्जन COOH मायनस, हा H इकडे लॉस झाल्यामुळे हा काय करेल? NH3 प्लस होणार आहे. त्याला आपण काय म्हणणार आहे? ज्विटर आयन. बघा, द प्रोटॉन ट्रान्सफर होणार आहे ऍसिडिक ग्रुप. कुठला ऍसिडिक ग्रुप आहे? COH. कुठं? बेसिक ग्रुप. कुठला बेसिक ग्रुप आहे? NH2 टू फॉर्म सॉल्ट. आणि त्याला आपण काय म्हणायचं आहे? ज्विटर आयन. आणि हा ज्विटर आयन कसा असणार आहे? डायपोलर. 2 चार्ज असतील, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. पॉझिटिव्ह कुठं? NH कडे, NH3. निगेटिव्ह कुठं? CH कडे. सो हा जो ज्विटर आयन आहे किंवा अमिनो ऍसिड आहे, हे पीएच नुसार काय करतील? त्यांचे स्ट्रक्चर काय करतील? चेंज करतील. अकॉर्डिंग टू पीएच काय करणार आहे? ते त्याचं स्ट्रक्चर काय असणार आहे? चेंज असणार आहे. बघा, इथं स्ट्रक्चर आहे. तुम्हाला विच ऑफ द फॉलोइंग करेक्ट स्ट्रक्चर ऑफ ज्विटर आयन देतील. नीट लक्षात ठेवायचं आहे. करेक्ट ज्विटर आयनचं स्ट्रक्चर हे आहे, ज्याच्यामध्ये एक प्लस आहे, एक मायनस आहे. NH3 आहे आणि इकडे H नाहीये, म्हणजे इकडचा H इकडे गेला. हे करेक्ट स्ट्रक्चर आहे. असं सुद्धा देतील. आणि इथं मे बी मायनस चार्ज देतील. सो NH3 प्लस आहे, पण इथं OH आहे ना, H आहे ना, तो नाही आहे. ठीक आहे, म्हणजे NH3 प्लस झालेला आहे. ठीक आहे, सो NH3 प्लस झालेला आहे म्हणजे त्याच्यावर ओव्हरऑल चार्ज किती आहे? +1. इथं बघा, त्यांनी काय केलेलं आहे? H लॉस केलेला आहे, त्याच्यावर ओव्हरऑल चार्ज किती झाला आहे? -1. त्यानुसार पीएच चेंज होईल. बघा, प्लस पॉझिटिव्ह चार्ज असेल तर पीएच किती असणार? लेस दॅन 10%. 2 लेस दॅन 2 ना, ऍसिडिक मीडियम असते ना, पीएच रेंज माहिती आहे ना आपल्याला, 0 to 14 आहे. 7 असेल तर आपण काय म्हणतो? न्यूट्रल. बिलो 7 ऍसिडिक, अबोव 7 बेसिक. ठीक आहे, H आहे म्हणजे तो ऑफकोर्स कसा असणार? ऍसिडिक मीडियम. आणि जो एक्स्ट्रीम केस असणार आहे, 7 आहे, 14 आहे, 0 आहे, हे स्ट्रॉंग ऍसिड असतात, बरोबर आहे ना. आणि हे काय असतात? स्ट्रॉंग बेस. म्हणजे हा जो असणार आहे त्याचा पीएच काय असणार आहे? स्ट्रॉंगेस्ट असणार आहे. त्यामुळे हे प्रोटोन येतं. हा दोन्हीकडे प्लस आहे, मायनस आहे, म्हणजे हा नियरली इक्वल टू न्यूट्रल 6 म्हणलेला आहे. आणि इथं काय बघा, मायनस साईन आहे, तो ह्याचा पीएच किती असणार आहे? ग्रेटर दॅन 10. म्हणजे हा कसा असणार आहे? बेसिक. डू यू नो? बघा, फिजिओलॉजिकल जे आपल्या बॉडी मध्ये पीएच जो असतो तो किती असणार आहे? 7.4. आपल्या ब्लडचा पीएच जो असतो तो किती असतो? नियरली न्यूट्रल असतो. न्यूट्रल अमिनो ऍसिड आर प्रायमरीली इन देअर ज्विटर आयन फॉर्म्स. आणि त्यावेळेस ते काय करतील? न्यूट्रल ज्विटर आयन तयार करतील, म्हणजे एक प्लस वाला आणि एक मायनस वाला. COOH मायनस, NH3 प्लस. ऑन अदर हँड, जर पीएच ऍसिडिक असेल, एक्झिस्ट ॲज आयन. बेसिक असेल तर काय असणार आहे? कॅटायन. आयनिक स्ट्रक्चर कॉन्स्टिट्युएंट अल्फा अमिनो ऍसिड रिझल्ट इन आयोनिक नेचर ऑफ प्रोटीन. मग आपला बॉडीचा पीएच कसा आहे त्या हिशोबाने ते काय करतील? मेंटेन करायचा प्रयत्न करतील बेटा. जर पीएच ऍसिडिक असतील, पीएच कसा असेल बेटा? ऍसिडिक, तर ते काय म्हणून बनण्याचा प्रयत्न करतील? अनाइन. बरोबर, म्हणजे न्यूट्रलाइज होण्यासाठी. जर पीएच बेसिक असेल तर ते काय बनायचा प्रयत्न करतील? कॅटायन. नेक्स्ट पॉइंट, पेप्टाइड बॉन्ड. स्टार्टिंगला काय म्हणले आपण? प्रोटीन कशाने बनलेला आहे? अल्फा अमिनो ऍसिड. आणि त्याची चेन तयार होते, पॉलीअमाइड तयार होते. कशी तयार होते? बघा, प्रोटीन जे असणार आहे ते आपल्या बॉडीमध्ये ब्रेकडाऊन होणार आहे, स्टमकमध्ये ब्रेकडाऊन होणार आहे. कशामुळे? एन्झाईमच्या ऍक्शनमुळे. कुठल्या एन्झाईम ते मेन्शन केले बघा? पेप्सिन.
ठीक आहे. कुठला एन्झाईम? पेप्सिन. आपण जे जेवतो प्रोटीन एक्स वगैरे खाणार आहे ते प्रोटीन ब्रेक होणार आहे ऑन द ऍक्शन ऑफ एन्झाईम. कुठला एक एन्झाईम म्हणलेला आहे? पेप्सिन, जे कोण सिक्रेट करणार आहे? स्टमक. ठीक आहे. मग त्यावेळेस जो आपला प्रोटीन आहे त्या प्रोटीनमध्ये पॉलिमर आहे, त्या पॉलिमरमध्ये कुठला बॉन्ड असतो? पॉलीपेप्टाईड. कुठला बॉन्ड असणार आहे? पॉलीपेप्टाईड. आणि त्या पॉलीपेप्टाईडमुळे अल्फा अमिनो ऍसिड काय होती बेटा? ब्रेकडाऊन. अल्फा अमिनो ऍसिड काय होणार आहेत? ब्रेकडाऊन होणार आहे. अँड दिस इम्प्लाइड प्रोटीन फॉर्म कनेक्टिंग अल्फा अमिनो ऍसिड विथ इच अदर दॅट कनेक्ट अल्फा अमिनो ऍसिड विथ द पेप्टाईड बॉन्ड. ह्याच्यावर काय लक्षात येते? जे आपण प्रोटीन खाल्लेलं आहे ते पेप्सिन एन्झाईममुळे ब्रेक झालेलं आहे अमिनो ऍसिड मध्ये. ह्याच्यावर काय लक्षात येते? अमिनो ऍसिड कशाने जॉईन आहेत? पेप्टाईड लिंकेजनी, पेप्टाईड बॉन्डनी जॉईन. मग आता कसे जॉईन असणार आहेत बघा? एक अमिनो ऍसिड असेल आणि दुसरा अमिनो ऍसिड, हे दोघं जॉईन होती. यांच्यामध्ये कुठलं लिंकेज येणार? हा फर्स्ट अमिनो ऍसिड आणि हा सेकंड अमिनो ऍसिड. ठीक आहे. यांच्यामध्ये कुठला लिंकेज आलाय? पेप्टाईड लिंकेज. यांच्यामध्ये कुठला लिंकेज आलेला आहे? पेप्टाईड लिंकेज. परत थर्ड ऍड झाला, हा फर्स्ट अमिनो ऍसिड, हा सेकंड अमिनो ऍसिड आणि हा थर्ड अमिनो ऍसिड. किती लिंकेज झाले यांच्यामध्ये? आता 2 लिंकेज झाले. बरं आहे ना? डायपेप्टाईड, सेम तसंच ट्रायपेप्टाईड आणि असं गो ऑन काय होणार आहे? पॉलीपेप्टाईड चेन तयार. ठीक आहे. पेपरला एमसीक्यूला क्वेश्चन पडतो. काय क्वेश्चन पडतो? समजा आपलं दिलेल्या क्वेश्चन मध्ये एन नंबर ऑफ अमिनो ऍसिड असतील. एन नंबर ऑफ काय असतील बेटा? अमिनो ऍसिड. तर पेप्टाईड लिंकेज किती असतील? आता इथं किती अमिनो ऍसिड घेतले बेटा आपण? 1, 2 आणि हा 3. ठीक आहे. तर पेप्टाईड लिंकेज किती झाले? n-1. 2 आहेत ना? सो काय असणार आहे? n-1. समजा n अमिनो ऍसिड असतील तर लिंकेज काय करायचं बेटा? 1 मायनस करायचं. इथं दिले पेप्टाईड लिंकेज कसं तयार होणार आहे? रिमॉल ऑफ वॉटर. कधीही लक्षात ठेवा NH2 ला कुठे ठेवायचं आपल्याला? लेफ्ट साईडलाच ठेवायचं आहे. हा लेफ्ट साईड, हा राईट साईड. इथं OH आणि इकडचा H म्हणजे काय लिबरेट होईल? वॉटर. आणि यांच्यामध्ये कुठला लिंकेज होईल? अमाइड लिंकेज. त्यालाच आपण काय म्हणलेलं आहे? पॉलीपेप्टाईड लिंकेज. असे पेप्टाईड बॉन्ड आहे. असे नंबर ऑफला काय म्हणलंय? पॉलीपेप्टाईड. असे डायपेप्टाईड, टेट्रा, पेंटा, हेक्सा असे सो ऑन काय होते? स्ट्रक्चर तयार होते. When the number of amino acid linked together bond form polypeptide. Number of amino acid असतील तर त्याला कुठलं लिंकेज म्हणूया बेटा? पॉलीपेप्टाईड. कुणाला पॉलीपेप्टाईड म्हणणार बेटा? त्यांच्यामध्ये लिंकेज कुठला आहे? CONH. हा लिंक आहे ना CONH. पण हा COच्या आधी काय तर स्ट्रक्चर आहे ना? तो कुठला स्ट्रक्चर आहे? CHR. त्या CHR ला काय म्हणायचंय बघा? अमिनो ऍसिड रेसिड्यू. त्या CHR ला काय म्हणायचंय? अमिनो ऍसिड रेसिड्यू. इथं बघा, हा COH, हा झाला पेप्टाईड लिंकेज. मग हा तर ग्रुप आहे ना? इथं CH2 का बरं होता? कारण की हा काय? ग्लायसिन आहे. हा CH3, CH आणि कुठला R आहे. बरोबर आहे ना? त्याला काय म्हणायचं आहे? अमिनो ऍसिड रेसिड्यू. लिंकेजला काय म्हणा? पेप्टाईड लिंकेज. आणि हा जो मधला आहे का नाही त्याला काय म्हणा? अमिनो ऍसिड रेसिड्यू. परत इथं लिंकेज येईल, परत अमिनो ऍसिड रेसिड्यू, परत लिंकेज येईल आणि अशी चेन काय आहे? सो ऑन कंटिन्यू. अमिनो ऍसिड रेसिड्यू. मग प्रोटीन मध्ये ज्याच्यामध्ये मोर दॅन 100 अमिनो ऍसिड असतील. किती? 100 पेक्षा जास्त अमिनो ऍसिड पेप्टाईड बॉन्डनी जोडलेले असणार आहे. कुणाला प्रोटीन म्हणायचं? ज्यामध्ये अमिनो ऍसिड 100 पेक्षा जास्त आहे आणि ते जोडलेले गेलेले आहे तर त्याला आपण काय म्हणायचं आहे? प्रोटीन. ठीक आहे. इट मे बी however noted that distinction between protein and polypeptide is not sharp. आणि असं म्हणतात की प्रोटीन आणि पॉलीपेप्टाईड मध्ये जो डिफरन्स आहे तो शार्प नाहीये. का नाहीये? 2 एंड्स जे आहेत त्यांचे काय बेटा? सेम नाहीये. कसं असणार आहे 2 एंड बघा? सेम का नसणार आहेत? एक असणार आहे C टर्मिनल, एक असणार आहे N टर्मिनल. जिकडे NH2 असेल तो N टर्मिनल, जिकडं COH असेल तो C टर्मिनल आणि कंपल्सरी NH2 कुठं? लेफ्ट साईडला. C कुठं असणार आहे? राईट साईडला. नेक्स्ट टाइप्स ऑफ प्रोटीन महत्वाचे 2 टाईप आहेत. ऑलरेडी झालेत आपले. कुठले कुठले? ग्लोब्युलर आणि फाईट. नावात आहे ग्लोब्युलर म्हणजे बघा त्यांचा शेप कसा असेल? स्फेरिकल. नावात आहे ग्लोब्युलर म्हणजे त्यांचा शेप कसा आहे? स्फेरिकल शेप आहे. ठीक आहे. दिस शेप रिझल्ट फ्रॉम कॉइलिंग अराउंड द पॉलीपेप्टाईड चेन ऑफ द प्रोटीन. कसं तयार होणार आहे? आपण काय म्हणले बेटा? प्रोटीन कशाने म्हणले? पॉलीपेप्टाईड चेन आहे ना? मग ती पॉलीपेप्टाईड चेन जी आहे अशी कॉइल होते आणि कॉइल होऊन एन्टँगल होऊन असं काय करते? गोल स्ट्रक्चर तयार करते. हे जे ग्लोब्युलर प्रोटीन आहेत ते युजुअली कसे बेटा? सोल्युबल. ग्लोब्युलर प्रोटीन स्पेरिकल शेप असतील, कॉइल स्ट्रक्चर स्पेरिकल शेप तयार करेल, वॉटर सोल्युबल आहे. ठीक आहे. एक्झाम्पल हे जे लक्षात ठेवा, नाही तर हे जे दोन्हीपैकी एक एक्झाम्पल लक्षात ठेवा. फायब्रसचे तर लक्षात ठेवा, हे जे तर लक्षात ठेवा. बघा, इन्सुलिन, एग, अल्बुमिन, सीरम अल्बुमिन, लिम्बिन. प्रोटीन इन पल्सेस आपण जे डाळी खातो ना त्याच्यामध्ये. ठीक आहे. मी म्हणते फायब्रसचे लक्षात ठेवा, फायब्रसचे 2च आहेत. हा ग्लोब्युलर म्हणजे हिमोग्लोबिन मध्ये ही तर 2च लक्षात ठेवा. हेच लक्षात ठेवा आपले, हे जस्ट लक्षात ठेवा फायब्रसचे. बाकी सोडून जे येतील ते कशाच असणार? ग्लोब्युलरचे असणार. फायब्रस नावातच आहे. फायबर थ्रेड लाईक दोऱ्यासारखे असणार, इलॉंगेटेड असणार. बघा, इलॉंगेटेड आहे, रॉड लाईक शेप आहे त्यांची. दिस शेप इज रिजिड होल्डिंग पॉलीपेप्टाईड चेन प्रोटीन पॅरलल टू इच अदर. ज्यावेळेस ते चेन जे असणार आहेत त्या पॅरलल असतील त्यावेळेस स्ट्रक्चर कसं होणार आहे बेटा? फायब्रस सारखं स्ट्रक्चर होणार आहे. आता हे जे चेन आहे ते पॅरलल आहेत. प्रोटीनचे चेन कशात बेटा? पॅरलल. कशामध्ये? फायब्रसमध्ये. आणि ते कशाने जॉईन केलेले असतील बेटा? हायड्रोजन बॉन्ड और दुसरा कुठला आहे? डायसल्फाइड. हे महत्वाचं आहे.
फायब्रस प्रोटीन मध्ये जे काही चेन आहेत त्या स्ट्रेट आहेत, पॅरलल आहेत. मग ते पॅरलल कसे जॉईन होतील? हायड्रोजन बॉन्ड आणि दुसरा कुठला म्हणलेला आहे? डायसल्फाइड बॉन्ड. फायब्रस प्रोटीन इनसोल्युबल इन वॉटर, पाण्यामध्ये ते विरघळणार नाहीत. आणि त्याचे दोनच एक्झाम्पल लक्षात ठेवा. ते सोडून कुठलंही पडलं तर कुठलं असणार आहे? ग्लोबुलर. दुसरं कुठलं? पहिलं कुठलं बेटा? कॅरेटिन, केस. कुठं असणार आहेत? हेअर, नेल, उल. आपले नका का विरघळतात का पाण्यामध्ये केस? नाही. सो कॅरेटिन. आणि दुसरं कुठलं लक्षात ठेवा बेटा? मसलमध्ये असलेलं मायोसिन. केराटिन, मायोसिन हे कुठले आहेत? फायब्रस. बाकी कुठलंही विचारलं तर त्याला कुठलं टिक करा? ग्लोबुलर. ठीक आहे. फायब्रस थ्रेड लाईक आहेत, इलॉंगेटेड आहेत, हायड्रोजन बॉन्ड आहे, डायसल्फाइड बॉन्ड आहे, इनसोल्युबल आहेत, केराटिन, मायोसिन. दॅट्स इट. एवढं. नेक्स्ट, प्रोटीनचं स्ट्रक्चर कसं आहे? प्रोटीनचे जे स्ट्रक्चर आहेत ते कॅटलाइज गेलेले आहेत, तसे आपण त्याला रिॲक्शन करणार आहे, हीट करणार आहे, काय करणार आहे, त्यांचं स्ट्रक्चर त्याच्यावरनं काय होणार आहे? चेंज होणार आहे. त्या हिशोबाने त्यांचे 4 स्ट्रक्चर आहेत बेटा. एकूण किती स्ट्रक्चर आहेत त्यांचे? 4. त्यातले बघूया आपण. हे बघा, इथं लेफ्टला एन टर्मिनल, इकडे काय असणार? राईटला काय असणार आहे बेटा? सी टर्मिनल. ठीक आहे. हा जो आहे हा पेप्टाइड लिंकेज आणि हा काय? अमिनो ऍसिड रेसिड्यू. अमिनो ऍसिड रेसिड्यू पेप्टाइड, रेसिड्यू पेप्टाइड असं लिंकेज असणार आहे त्यांच्यावर. सो प्रोटीनचं स्ट्रक्चर 4 मध्ये क्लासिफिकेशन झाले बेटा. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, क्वाटर्नरी. ठीक आहे. पहिला बघू प्रायमरी. प्रायमरी मध्ये सिंपल बेटा, जे काय अमिनो ऍसिड असतील ते अमिनो ऍसिड एकमेकाला जस्ट जॉईन होतील एका चेन मध्ये. दॅट इज द प्रायमरी. फक्त अमिनो ऍसिड एका चेन मध्ये ऍड होत गेलेले आहे. द सिक्वेन्स ऑफ कॉन्स्टिट्यूएंट अमिनो ऍसिड लिंक बाय पेप्टाइड बॉन्ड इज कॉल्ड ॲज प्रायमरी अमिनो ऍसिड. सिंपल अमिनो ऍसिड जोडत गेलेले आहे त्या स्ट्रक्चरला काय म्हणा तुम्ही? प्रायमरी अमिनो ऍसिड. हा, पुढे काय? एनी चेंज इन सिक्वेन्स अमिनो ऍसिड रिझल्ट इन डिफरंट प्रोटीन. मग सिक्वेन्स जर चेंज झाला, ग्लायसिन, ल्युसिन, ग्लायसिन, ल्युसिन, मग कुठला तर अर्जिटाईन आला तर त्याचं स्ट्रक्चर चेंज झालं, फंक्शन चेंज होणार आहे त्याचं. त्यानंतर नेक्स्ट कुठला आहे? सेकंड. इथं वर आहे का पॅसेज? नाही ना? हा, इथं वर प्रायमरीच आहे ना. सेपरेट सिम्बॉल आर सेपरेटेड बाय डॅश लाईन. एन टर्मिनल कंपल्सरी कुठे लिहायचं म्हणून सांगितलं त्याच लेफ्टला. आणि सी टर्मिनल कुठे बेटा? राईटला. सेकंडरी. आता सेकंडरी कशाला म्हणायचं? आताच काय सांगितलं? प्रायमरी कुणाला म्हणायचं बेटा? ए जॉईन होत गेले आणि एक्सप्रे चेंज झाली तर त्याला आपण काय म्हणलं? प्रायमरी. आता हे प्रायमरी, नंबर ऑफ प्रायमरी एकत्र आले, नंबर ऑफ प्रायमरी एकत्र आले, मग ते कसे जॉईन झालेले आहेत? समजा असे पॅरलली जॉईन झाले, पहिली केस काय होईल? पॅरलली जॉईन होईल. किंवा हे स्ट्रेट चेन थोडीशी काय होईल बेटा? कॉईल होईल, तर त्याला काय म्हणा? सेकंडरी. स्ट्रेट जॉईन होत गेले तर प्रायमरी म्हणा, की स्ट्रेट गेलेले नंबर ऑफ चेन एकत्र आले तर त्याला सेकंडरी म्हणा, किंवा की कॉईल झाली तरी सुद्धा त्याला काय म्हणा? सेकंडरी. बघा, 3 डायमेन्शनल अरेंजमेंट ऑफ लोकलाइज्ड रिजन ऑफ प्रोटीन. हा प्रोटीनचं 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर असणार आहे, त्याला आपण काय म्हणायचं आहे? सेकंडरी. आणि ह्यामध्ये यांच्यामध्ये सेकंडरी मध्ये कुठला बॉन्डिंग आहे बघा बेटा? हायड्रोजन बॉन्ड. यांच्यामध्ये इंटरनल बॉन्डिंग कुठली असेल बेटा? हायड्रोजन. कशी आली मॅडम हायड्रोजन बॉन्डिंग? तर हा NH आणि हा C. ओव्हर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात आपल्याला माहिती आहे, आणि ह्यांच्यामध्ये काय होईल? इंटरनल काय होईल? हायड्रोजन बॉन्डिंग. आता ती हायड्रोजन बॉन्डिंग कशी होती? त्या हिशोबाने त्यांची टाईप आहेत बेटा अल्फा हेलिक्स आणि बीटा प्लेटेड शीट. अल्फा हेलिक्स म्हणजे ही जर चेन अशी कॉईल झाली तर त्याला आपण अल्फा हेलिक्स म्हणू. बीटा प्लेटेड शीट म्हणजे अशी शीट जे आहे ते एकमेकाच्या लाईन पॅरलल उभ्या राहिल्या, त्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग झाली तर त्याला बीटा प्लेटेड शीट. अल्फा हेलिक्स बघा, अल्फा हेलिक्स फॉर्म व्हेन पॉलीपेप्टाइड चेन ट्विस्ट होतात, पण कसे ट्विस्ट होतात? राईट हँडेड ऑर क्लॉकवाईज. टाइप ऑफ सेकंडरी प्रोटीन. सेकंडरी प्रोटीनचे 2 टाइप आहेत, अल्फा हेलिक्स आणि बीटा प्लेटेड. अल्फा हेलिक्स कधी तयार होईल बेटा? ज्यावेळेस जी चेन आहे स्ट्रेट चेन, तिथं आपण काय केलेलं? अमिनो ऍसिड स्ट्रेट जॉईन केलेली आहे, ती काय होईल बेटा? कॉईल होईल. आणि कॉईल होताना ट्विस्ट होताना कशी आहे? राईट हँडेड. महत्वाचं विचारते. किंवा क्लॉकवाईज. राईट हँडेड क्लॉकवाईज स्पायरल झाली तर त्याला आपण काय म्हणू? अल्फा हेलिक्स. बघा, अल्फा हेलिक्स मध्ये एक टर्न मध्ये हा एक टर्न झाला, हा दुसरा होईल का नाही? ह्या एक टर्न मध्ये किती अमिनो ऍसिड आले? 3.6. एक टर्न मध्ये किती आलेले आहेत? 3.6. Each turn of amino acid helix has 3.6 amino acid. CO group of 1 amino acid hydrogen bond with NH group of 4th amino acid. हे महत्वाचं आहे. ठीक आहे, सिक्वेन्स आहे. पहिला अमिनो ऍसिडचा कुठला येईल बेटा? CO. दुसऱ्याचा नाही, थर्डचा नाही. इकडं हा फर्स्ट अमिनो ऍसिड असेल तर हा सेकंड येईल, हा थर्ड येईल, आणि इथं फोर्थ येईल. हा फर्स्ट मधला CO, फोर्थ मधला NH, ह्यांच्यामध्ये बॉन्डिंग. CO कुणाचा? फर्स्टचा. NH कुणाचा बेटा? फोर्थचा. अलॉंग द चेन. आणि त्यामध्ये कॉईल असे काय येतील? स्प्रिंग सारखे काय होतील? फ्लेक्झिबल असतील. हायड्रोजन बँड जे आहेत ते कशा आहेत बेटा? पॅरलल टू द ऍक्सिस. म्हणजे बघा, ही ऍक्सिस आहे आणि अशी इथं हायड्रोजन बॉन्डिंग आहे पॅरलल. सो हायड्रोजन बॉन्डिंग जे आहे ते कशा बेटा? पॅरलल. कुठला? ऍक्सिस ऑफ द हेलिक्स. त्यामध्ये बघा, आर जो आहे तो कुठं असेल बेटा? आउटवर्ड. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ह्याच्यामध्ये ह्या हेलिक्स मध्ये आर कुठं असेल बेटा? बाहेरच्या साईडला असेल, आतला नाही. हा, कुठं असणार आहे? बाहेरच्या साईडला. मग कुठला आहे बेटा अल्फा हेलिक्स? मायोसिन्स, मसल फायबर्स,
अल्फा केरेटिन हेअर मधले हे कशाचे एक्झाम्पल आहेत? अल्फा हेलिक्स. स्ट्रक्चर वर दिलेलं आहे बघा, तुम्हाला लक्षात येईल. कसलं हेलिक्स आहे बघा, राईट हँडेड हेलिक्स आहे. इथं दिसतंय फर्स्टचा सीओ आणि हा फोरचा काय असणार आहे बघा, इथं NH असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आर बघा, सगळे बाहेरच्या साईडला. ठीक आहे. एकामध्ये किती आलेत म्हणायचे अमिनो ऍसिड बेटा? 3.6 क्लॉकवाईज आहे. ठीक आहे. 3.6 अमिनो ऍसिड आहेत. बाहेरच्या साईडला आर आहे, तेवढं लक्षात ठेवा. आणि एक्झाम्पल कुठले दोन आपले फायब्रसचेच, मायोसिन आणि केरेटिन. इथं अजून एक दिलं आय थिंक बघा, काय डू यू नो कोलॅजन प्रोटीन कनेक्टिव्ह टिश्यू पॉलिपेप्टाइड चेन अनयुजुअल लेफ्ट हँडेड हेलिक्स. ठीक आहे. कोलॅजन मध्ये जे प्रोटीन आहे ते कुठलं आहे बेटा? लेफ्ट हँडेड. 3 स्ट्रँड ऑफ दिस चेन विंड अराउंड इच अदर इन अ राईट हँडेड ट्रिप्लेक्स हेलिक्स. ठीक आहे. कोलॅजन बस असणार बेटा, ज्याच्यामध्ये काय आहे? कनेक्टिव्ह टिश्यू आहेत, जे कुठले आहेत बेटा? लेफ्ट हँडेड. आपला कसं होता हा? राईट हँडेड. हे कुठलं झालं? अल्फा हेलिक्स. आता कुठलं बेटा? बीटा. वरच आहे का इथं? हा, बीटा प्लेटेड शीट. बीटा प्लेटेड शीट कधी? ज्यावेळी चेन जे काय चेन आहेत आपले स्ट्रेट हे एकमेकाला अशी काय असतील बेटा? पॅरलल. व्हेन 2 or more polypeptide chain stand line up side by side. एका बाजूला एक असतील तर त्याला आपण काय म्हणायचं आहे? बीटा प्लेटेड चेन. हे बघा, एकावर एक आहेत का? ही एक चेन, ही दुसरी. एक चेन आणि ही दुसरी. इथं बघा, आर वर खाली काय तसं काय कुठेही असतो, वरच्या साईडला किंवा खालच्या साईडला आहे. इंटरनल हायड्रोजन बॉन्डिंग झाली, कधी कधी आर. ठीक आहे. पण इथं कंडिशन काय? आर ची साईज ही स्मॉलर पाहिजे बेटा. एच पाहिजे, CH3 पाहिजे, मोठे ग्रुप नको, फिनाइल वाले असे मोठे ग्रुप नको. बघू आपल्याला. बीटा प्लेटेड स्ट्रक्चर प्रोटीन एक्सटेंडेड स्टँड पॉलिपेप्टाइड चेन हेल्ड टुगेदर बाय, अगेन इथं सुद्धा कुठला बॉन्ड असणार? हायड्रोजन बॉन्ड. इथं सीओ आणि NH कुठे आहे बेटा? एकाच प्लेन मध्ये. बरोबर आहे का? हे बघा, सेम प्लेन मध्ये आहेत सगळे, एकाच प्लेन मध्ये असतील. हायड्रोजन बॉन्डिंग असणार कुणामध्ये? NH आणि CO मध्ये. आणि इथं काय 3.6 ला जायची गरज नाही. स्ट्रेट चेन असल्यामुळे नेबरिंग वाला जो असेल त्याच्यासोबत काय असणार? इथं हायड्रोजन बॉन्डिंग असेल, नेबरिंग चेन सोबत असणार आहे. आर जो आहे तो कुठं असेल? अबव सुद्धा असेल किंवा बिलो सुद्धा आहे. तिथं काय होतं? कंपल्सरी आउटसाइडला होता हेलिक्स. बीटा प्लेटेड अरेंजमेंट फेवर कधी? ज्यावेळेस आर साईज कसं असेल बेटा? आरची साईज कशी असणार आहे? स्मॉलर. कारण की मोठा असेल तर चेनची लेंथ वाढेल ना, चेन मधले डिस्टन्स वाढणार आहे, त्यामुळे तो कसा असला पाहिजे? स्मॉलर. Most protein have alpha helix and beta plated sheet in addition to the other random region that cannot be characterized either of these secondary structure. मग असे काही प्रोटीन आहेत बेटा ज्यांचे स्ट्रक्चर हेलिक्स आहे, ज्यांचं पॅरलल आहेत आणि काहींचं असं गुंतागुंतीच आहे. मग त्यावेळेस त्यांनी आयडेंटिफिकेशन करू शकत नाहीत हे सेकंडरी मधला अल्फा आहे का ते बीटा प्लेटेड आहे. त्यावेळेस एक्झाम्पल दिले, असं कुठलं आहे बघा? स्पायडर. कुठल्या बघा? ड्रॅगन सिल्क प्रोटीन इज स्ट्रॉंग ड्यू टू बीटा प्लेटेड शीट आहे त्यांच्यामध्ये, एट इलास्टिक ड्यू टू अल्फा हेलिक. काही अशा आहेत जिथं कॉइन स्ट्रक्चर सुद्धा आहे, पॅरलल सुद्धा आहे, त्यामध्ये आयडेंटिफिकेशन करणं पॉसिबल नाही आहे की हा अल्फावाला आहे का तो बीटावाला आहे. ठीक आहे. मग एक्झाम्पल कुठलं दिलं बघा? स्पायडर, ड्रॅगन सिल्क एक्झाम. हे कुठलं झालेलं आहे? सेकंडरी. पहिला काय बघितलं? स्ट्रेट असतील तर काय म्हणा? प्रायमरी. हे जर कॉईल झाले तर अल्फा. हे जर एकमेकाच्या बाजूला हायड्रोजन बॉन्डिंग असेल तर काय म्हणा? बीटा प्लेटेड. आता कुठलं बेटा? टर्शरी. टर्शरी मध्ये जे काय सेकंडरी आहेत बेटा, जे काय सेकंडरी चेन असणार आहेत त्या एन्टँगल होतील. सेकंडरी काय सांगायला मी? जे सेकंडरी आहे ते एकमेकांमध्येच गुंडाळले जातील. तुम्ही आपलं लँडलाईन असतो घरी, त्याची कॉईल असते, त्याची वायर असते बघा, ती कशी आपण असं मिक्स होती, कॉईल होते, सेम तस. आता ती एकाच फोनची लाईन आहे ना, ती एकाच फोनची लाईन आहे, सो दॅट इज टर्शरी. असे नंबर ऑफ फोनचे फक्त आपण वायरी काढल्या आणि ते एकमेकांमध्ये मिक्स केला तर ते कुठलं स्ट्रक्चर विथ क्वाटर्नल. एक सेम टाईपचा प्रोटीन सेकंडरी स्ट्रक्चर एकमेकांमध्ये मिक्स झालं तर त्याला टर्शरी म्हणा. असे नंबर ऑफ प्रोटीन आले एकमेकांमध्ये मिक्स झाले तर त्याला क्वाटर्नल. बघा, 3 डायमेन्शनल शेप अडॉप्टेड बाय एंटायर प्रोटीन. 3 डायमेन्शनल शेप आलेला आहे, तो जो चेन होते आता एकमेकांमध्ये एंटँगल झालेला आहे तर त्याला म्हणा टर्शरी प्रोटीन. इट रिझल्ट कशामुळे येणार आहे बेटा? फोल्डिंग. एकमेकांमध्ये फोल्ड झालेले आहेत ते पर्टिक्युलर मॅनर, एका वेगवेगळ्या मॅनरने झालेला आहे. आणि ऑल्सो स्टॅबिलाइज. त्यांच्या पद्धतीने त्यांनी फोल्ड झालेत आणि स्वतःहून स्टॅबिलाइज झाले. कसे स्टॅबिलाइज झाले मॅडम? कारण की त्यांच्यामध्ये इंटरॅक्टिव्ह फोर्सेस असतील. द ग्लोब्युलर फायब्रस प्रोटीन रिप्रेझेंट बाय 2 मॉलिक्युलर शेप रिझल्ट बाय टर्शरी स्ट्रक्चर. ठीक आहे. ग्लोब्युलर आणि फायब्रस प्रोटीन जे आहे ते आपण काय करू शकतो? डिफरन्शिएट करू शकतो कारण की त्यांच्या टर्शरी स्ट्रक्चरमुळे. मग आता ते स्टॅबिलाइज काय झाले? तर त्यांच्यामध्ये वेगवेगळे बॉन्डिंग आहेत. वेल नोन बॉन्ड कुठलं होतं बेटा? आपलं हायड्रोजन. नंतर कुठलं बॉन्ड असेल बघा? डायपोल डायपोल. डायपोल डायपोल कशामुळे असणार बेटा? पोलार एन मुळे, COH NH मुळे, त्याच्यामुळे असेल. इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन CONH3. बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट लंडन डिस्पर्शन. जर आपल्या ह्याच्यामध्ये सल्फर असेल तर डायसल्फाइड बॉन्ड सुद्धा असेल आपल्या अमिनो ऍसिड मध्ये. आणि नंतर कुठलं म्हणलेलं आहे? कोवॅल. ठीक आहे. टर्शरी जे आहे ते एन्टँगल झाले पण तरी स्टेबल आहे. का बरं? हायड्रोजन बॉन्ड आहे, डायपोल डायपोल आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक आहे, डायसल्फाइड बॉन्ड आहे, कोवॅलंट बॉन्ड. अजून कुठलं राहिलं का? हा, लंडन डिस्पर्शन. एवढ्यामुळे त्यांच्यामध्ये कुठला अमिनो ऍसिड आहे त्या हिशोबाने ते काय होतील? स्वतःला स्टॅबिलाइज करा. कळतंय? इथं दिलंय बघा स्ट्रक्चर. हे बघा, हे 2 कोण आहेत बेटा? बीटा प्लेटेड आहेत. ऐका, हे बीटा प्लेटेड जवळ आहे. हे बघा, हेलिक्स आहे, अल्फा आहे,
परत हे डेटा पेटेड झाले, स्वतःच त्यांच्या पद्धतीने एंटँगल झालेले आहेत. मग सगळ्या टाईपचे बॉन्डिंग दाखवलेत बघा. इथं एसची आहे म्हणजे डायसल्फाइड बॉन्डची आहे. ठीक आहे, इथं बघा हा प्लस दिसतंय, इथं मायनस आहे म्हणजे हा इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन आहे. हे बघा इथं थोडं ह्यांच्यामध्ये इंटरॅक्शन असेल, लंडन डिस्पर्शन आहे. वेगवेगळे टाईप आहेत. इथं हायड्रोजन बॉन्डिंगचे आहेत. तो स्वतःच एंटँगल होतील आणि स्वतःच काय होतील ते स्टॅबिलाइज. हे स्ट्रक्चर कुणाचं झालं? टर्शरी. आणि लास्टला कुठला आहे? कॉटन. मग असे वेगवेगळे टाईपचे अमिनो ऍसिड त्यांच्या चेन येतील, एंटँगल होतील, त्यावेळेस कॉटनरी स्ट्रक्चर म्हणायचं. बघा, टर्सरी स्ट्रक्चर कम इन टू द वन प्रोटीन कॉम्प्लेक्स व्हेन 2 or more पॉलिपेप्टाइड चेन, 2 किंवा 2 पेक्षा जास्त पॉलिपेप्टाइड चेन एकमेकांमध्ये मिक्स होती, त्यावेळेस काय होणार आहे? कॉटनरी स्ट्रक्चर तयार होणार आहे. इच इंडिव्हिज्युअल पॉलिपेप्टाइड चेन इज कॉल्ड ॲज सब युनिट. टर्शरीमध्ये एकच होती चेन, तीच फक्त गुंडाळी होती. पण क्वाटर्नरी मध्ये एक असणार आहे का? 2-3 येतील आणि ते एकमेकांमध्ये मिक्स होतील. 2-3 येतील आणि ते मिक्स होतील. आणि जी इंडिव्हिज्युअल असेल, आता समजा 3 असतील, तर त्या 3 मधले जे प्रत्येक असतील त्याला प्रत्येकाला काय म्हणायचं? सब युनिट. मग एक्झाम्पल कुठलं घेतलं बेटा त्यांनी? हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन मध्ये असे किती चेन असतील बेटा? 4. 4 सब युनिट म्हणलेत ना, म्हणजे 4 चेन काय झाले तिथं मिक्स झालेले आहेत. 4 सब युनिट कॉल्ड ॲज ही held together by interactive forces compact three-dimensional structure. And hemoglobin can do this function of its function of oxygen. हिमोग्लोबिनचं काम काय? ऑक्सिजन सप्लाय करणं सगळ्या बॉडीला. त्याच्यामुळे ऑक्सिजन सप्लाय होऊ शकतं हिमोग्लोबिन, कारण की त्याच्याकडे किती चेन आहेत बेटा? 4. ट्रान्सपोर्ट ओनली व्हेन 4 सब युनिट टुगेदर. मग हिमोग्लोबिन आपल्या बॉडीला ऑक्सिजन कधी सप्लाय करू शकतो? ज्यावेळेस त्याच्याकडे 4 युनिट असतील आणि ते एंटँगल झालेले असतील. अशा प्रकारे किती लेवल आहेत बेटा? 4. इथं स्ट्रक्चर नीट दिले, तुम्हाला नीट कळेल. फक्त अमिनो ऍसिड जोडत गेले प्रायमरी. ही चेन कॉईल झाली, सेकंडरी मधली कुठली बेटा? अल्फा. असे नंबर ऑफ चेन एकत्र आले तर त्याला काय म्हणा? बीटा. ह्या एकच चेन बघा, एकच चेन कधी पॅरलल आहे, कधी कॉईल असेल तर त्याला काय म्हणा? तर इथं बघा, एक ने 2 दिलेत, एक डार्क दिलेत आणि एक काय दिलेले? फेंट दिलेले. असे 2 चेन आले, मल्टिपल युनिट म्हणलं कधी, पण त्याला काय म्हणा बेटा? कॉटन. डिफरन्स कळतोय? 2 वेगवेगळ्या चेन आल्या तर त्याला कॉटनरी म्हणा, अदरवाईज ती एकच चेन एंटँगल झाली तर टर्शरीच कन्सिडर करा बेटा. कळतंय का? कळालंय? हे सगळं कशाबद्दल झालं आपलं आता? प्रोटीन स्ट्रक्चर. अजून काय राहिलं का बघा प्रोटीन मध्ये? सॉरी, हे राहिलं की अजून महत्वाचं पार्ट, डिनेचरेशन ऑफ प्रोटीन. डिनेचरेशन म्हणजे प्रोटीनचं स्ट्रक्चर काय होईल बेटा? डिस्टर्ब होईल. आपण अंडा बॉईल करतो नाही, ठीक आहे, सॉलिडिफिकेशन होतं, लिक्विड सॉलिडिफिकेशन होणार. सो डिनेचरेशन ऑफ प्रोटीन म्हणजे प्रोटीनचं स्ट्रक्चर डिस्टर्ब होणं. कसं होतं? हीट केल्यामुळं, टेम्परेचर चेंज झाल्यामुळं, प्रेशर चेंज झाल्यामुळं, कॅटलिस्ट ऍड केल्यामुळं, ऍसिड घातल्यामुळं, बेस घातल्यामुळं, बघा हाय टेम्परेचर, ऍसिड, बेस, इव्हन ऍजिटेशन. ठीक आहे, ऍजिटेशन म्हणजे मिक्सिंग वगैरे. डिस्टर्ब द नॉन कोव्हॅलंट इंटरॅक्शन रिस्पॉन्सिबल फॉर स्पेसिफिक शेप ऑफ द प्रोटीन. मग अशा कंडिशन केल्या, ऍसिड टाकलं, बेस टाकलं, पीएच चेंज केला, हीट केलं, तर प्रोटीनचं स्ट्रक्चर काय होणार बेटा? डिस्टर्ब होतंय. त्याला आपण म्हणतो डिनेचरेशन. द प्रोसेस बाय विच मॉलिक्युलर शेप ऑफ प्रोटीन चेंजेस विदाउट ब्रेकिंग अमाय बॉन्ड. ठीक आहे, चेन डिस्टर्ब होती पण बॉन्डिंग ब्रेक होणार नाही बेटा. जे आपण म्हणलं ना अमिनो ऍसिड जॉईन आहे ते ब्रेक होणार नाही, ते तसंच असणार. चेन एंटँगल असेल तर लूज होईल, ठीक आहे, अल्फावाली असेल तर ती प्लेन सरफेस मध्ये येईल. स्ट्रक्चर डिस्टर्ब होतं, बॉन्डिंग ब्रेक होणार नाही, त्याला आपण म्हणतो डिनेचरेशन. आता ह्या डिनेचर मध्ये बघा, इथं बघा, ही थोडी कॉईल होती, ही थोडीशी काय झाली, कॉईल मध्ये जे काय असणार आहे लूज पडलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं, स्ट्रक्चर डिस्टर्ब होताना कॉटनरी स्ट्रक्चर डिस्टर्ब होतं, टर्शरी स्ट्रक्चर डिस्टर्ब होतं, सेकंडरी होतं, पण प्रायमरी होत नाही. बॉन्डिंग त्यांच्यामध्ये तशीच राहते. इथं कुठं केलंय बघा, बघा डिनेचरेशन डिस्टर्बिंग सेकंडरी, टर्शरी, कॉटनरी, 3च होती. दिस कॉजेस चेंज इन प्रॉपर्टी ऑफ प्रोटीन अँड बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी. प्रायमरी स्ट्रक्चर ब्रेक होणार नाही. इथं प्रायमरी स्ट्रक्चर ब्रेक होणार नाही. प्रायमरी स्ट्रक्चर काय असणार आहे? सेम ऍज इट इज असेल, त्यांच्यामध्ये पॉलिपेप्टाइड बॉन्ड ऍज इट इज असणार आहे. त्याला आपण काय म्हणतो बेटा? डिनेचरेशन ऑफ प्रोटीन. इथं आपला काय बेटा? प्रोटीनचा पार्ट संपेल. नेक्स्ट कन्सेप्ट, एन्झाइम्स. एन्झाइम्स आपल्या बॉडीमध्ये जे काही प्रोसेसेस होते त्याच्यासाठी फार महत्वाचा रोल प्ले करतात. एन्झाइम जे आहे ते कधी ऍक्टिव्हेट होतात बघा? पीएच किती आहे? 7.4. ठीक आहे, द एन्झाइम ऍक्शन ब्रॉट अबाउट ऍट फिजियोलॉजिकल पीएच किती असणार बेटा? 7.4. आणि बॉडी टेम्परेचर किती पाहिजे? 37. ठीक आहे, हेल्प ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स कॉल्ड ॲज एन्झाइम. आपल्या बॉडीमध्ये अशी काही केमिकल्स, अशी काही सबस्टन्स तयार होतात जे कधी ऍक्टिव्ह असतात? 7.4 पीएच ला, टेम्परेचर 37 ला, आणि आपल्या बॉडी ऍक्टिव्हिटीसाठी ते कॅटलिस्ट म्हणून काम करतात. म्हणजे आपल्या ज्या बॉडी ऍक्टिव्हिटी होतात त्या रेग्युलर होण्यासाठी कुणाची गरज असणार आहे? एन्झाइमची. एक्झाम्पल दिलेलं बेटा, इन्सुलिन. नाव माहिती तुम्हाला, इन्सुलिन डायबिटीज कंट्रोल करतं. कोण सिक्रेट करणार आहे ते? पॅनक्रिया. इन्सुलिन कोण सिक्रेट करणार आहे? पॅनक्रिया. त्याचं काम काय बेटा? कंट्रोल शुगर लेवल. दुसरं एन्झाइम आहे अमायलेज. कोण सिंथेसिस करणार आहे ते? प्रेझेंट इन सलाइवा. सलाइवरी ग्लँड आहेत ना, ते सिंथेसिस करतील, सलाइवा हे करतील. ज्याचं काम काय बेटा? हायड्रोलाइज स्टार्च. स्टार्च हायड्रोलाइज करतील, सलाइवरी ग्लँड सिक्रेट करतील, सलाइवा तयार करायचं काम कोण करणार आहे? नेक्स्ट आहे केमिकली एन्झाइम्स आर प्रोटीन.
केमिकली एन्झाईम काय बेटा? प्रोटीन. ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन, बट ऑल प्रोटीन्स आर नॉट एन्झाईम्स. मग आपल्या बॉडीमध्ये बघा असे किती आहेत? 1000 डिफरंट टाईपचे काय तयार होतात बेटा? एन्झाईम्स तयार होतात. मग एन्झाईम जे असतील ते एन्झाईम हायली स्पेसिफिक आहेत. एन्झाईमची ऍक्शन कशी असणार बेटा? हायली स्पेसिफिक, म्हणजे त्यांची ऍक्शन दुसरा एन्झाईम करू शकणार नाही. एक्झाम्पल दिलेलं बेटा, हायड्रॉलिसिस प्रोसेस बघितली होती आपण रिएक्शन मध्ये. इस्टर्स हायड्रॉलिसिस, हायड्रॉलिसिस, कॅटलाइज रिएक्शन जे आहे, एन्झाईम कॅटलाइज, प्रत्येक एन्झाईम करतो. किंवा मगाशी लाखाच्या लेक्चरलाच बघितलं आपण बेटा, शुगर हायड्रॉलिसिस करताना, बरं आहे ना. सुक्रोजचं करताना कुठली लागवती आपण? इन्व्हर्टेड शुगर वापरले होतं. माल्टोजचं माल्टेज वापरली होती, बरं आहे ना. तो एन्झाईम त्या शुगरलाच काय करेल? हायड्रॉलाइज करेल. त्यामुळे एन्झाईम काय म्हणतो बेटा? स्पेसिफिक इन ऍक्शन. ही डायग्राम मोर डिफाईन करते बघा. हा एन्झाईम दिलेला आहे, ही ऍक्टिव्ह साईट दिलेली आहे. हा सबस्ट्रेट आहे. सबस्ट्रेट आणि एन्झाईम मध्ये काय होईल? अट्रॅक्शन होईल. सबस्ट्रेट काय होईल? एन्झाईमवर काय होणार आहे? प्लेस होणार आहे. त्यांच्यामध्ये स्पेसिफिक ऍक्शन होईल. ऍक्शन झाल्यामुळे तरी ऍक्शन होईल आणि परत तो प्रोडक्ट म्हणून बाहेर पडेल. हा बाहेर पडेल. एन्झाईम रेडी फॉर द नेक्स्ट रिएक्शन. आणि ह्या मॉडेलला आपण काय म्हणतो बेटा? लॉक अँड की मेकॅनिझम. एवढंच लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं? याला काय म्हणायचं? लॉक अँड की मेकॅनिझम. त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह साईट असते, बरोबर आहे. ही असणार आहे त्याची ऍक्टिव्ह साईट. ऍक्टिव्ह साईट आहे. सबस्ट्रेट मॉलिक्यूल अटॅच टू द ऍक्टिव्ह साईट. रिजिड शेप, जो काय स्पेसिफिक शेप्स असणार तोच त्या ऍक्टिव्ह साईटला येईल, तिथं प्लेस होईल आणि तिथं काय होईल? त्याच्यामध्ये रिएक्शन होईल आणि प्रोडक्ट फॉर्म होणार आहे. प्रोडक्ट लिव्ह द ऍक्टिव्ह साईट अँड फॉर्म एन्झाईम अगेन फॉर द कॅटॅलिक ऍक्शन. प्रोडक्ट एकदा लिव्ह झाला, परत तो एन्झाईम काय होणार आहे? रिएक्शन साठी देईल. एन्झाईम होता रिएक्शन जर मध्ये वापरलं तर त्यांची ऍक्टिव्हेशन एनर्जी कशी असेल बेटा? व्हेरी लो. आणि त्यामुळे एन्झाईम युज करणं काय बेटा? इफिशियंट, म्हणजे आपल्याला परवडत होते. कारण की त्यांच्यामध्ये लो ऍक्टिव्हेशन एनर्जी असणार आहे. काय दिलं बघा? म्हणलंय 1 एन्झाईम मॉलिक्यूल, एक एन्झाईम वापरलं तर तो 100 सबस्ट्रेट मॉलिक्यूल 1 सेकंड मध्ये काय करणार आहे? रिएक्शन करणार. एका सेकंड मध्ये तो एन्झाईमचा ऍक्टिव्ह साईट असतो ना, तिथं एका सेकंड मध्ये 1000 एका 10,000 सॉरी 10,000 जे असणार आहेत ते मॉलिक्यूल अटॅच होतील, प्रोडक्ट होऊन लिबरेट होतील. त्यामुळे इफिशियन्सी त्याची कशी आहे बेटा? जास्त. मग आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. सध्या डेली लाईफ मध्ये आपण इंडस्ट्रीमध्ये भरपूर काय वापरतोय? एन्झाईम्स वापरतोय बेटा. आणि जे एन्झाईम्स कुठनं आपण हे केलेलं एक्स्ट्रॅक्ट केलेलं आहे? बॅक्टेरियापासून, लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून काय केलेलं आहे? एक्स्ट्रॅक्ट केलेलं आहे. आणि त्याचे एक्झाम्पल आपल्याला लक्षात ठेवायचं. ग्लुकोज माहिती आपल्याला, ठीक आहे. ग्लुकोज जे आहे, कन्व्हर्जन ऑफ ग्लुकोज टू स्वीट टेस्टिक फ्रुक्टोज युझिंग ग्लुकोज आयसोमरेज. ग्लुकोजचं कन्व्हर्जन फ्रुक्टोज मध्ये करण्यासाठी कुठला एन्झाईम वापरणार आपण? ग्लुकोज आयसोमरेज. अँटीबॉडीज तयार करायची असतील तर काय वापरा बेटा? पेनिसिलिन जी असायलेज. अँटीबॉडीसाठी काय बेटा? पेनिसिलिन जी असायलेज. तसंच लॉन्ड्रीमध्ये कपडे क्लिनिंगसाठी डिटर्जंटमध्ये काय वापरतो? प्रोटीएज. आणि तसंच इस्टर्स, मॅन्युफॅक्चर ऑफ इस्टर यूज कॉस्मेटिक जेनेटिकली इंजिनियर्ड एन्झाईम्स. इस्टर जे आहेत बेटा, मॅन्युफॅक्चर ऑफ इस्टर युजिंग कॉस्मेटिक युजिंग जेनेटिकली इंजिनियर एन्झाईम्स वापरणार. एक्झाम्पल लक्षात ठेवा. ग्लुकोजचं फ्रुक्टोज करण्यासाठी काय वापरलं? ग्लुकोज आयसो. अँटीबॉडीसाठी पेनिसिलिन जी असायलेज. लॉन्ड्रीमध्ये कपडे क्लिनिंगसाठी प्रोटीएज. आणि इस्टर हे करण्यासाठी काय वापरलं? जेनेटिकली इंजिनियर एन्झाईम्स वापरलेलं आहे. हे सगळं कशासाठी झालं? कसलं कुठलं झालं बेटा? आपलं एन्झाईम. एन्झाईम मध्ये मोस्टली क्वेश्चन विचारत नाही, पण एखादा पडला तर हे एक्झाम्पल लक्षात ठेवा. नेक्स्ट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बेटा महत्वाचं लास्ट पार्ट आहे टॉपिकचा, दॅट इज नथिंग बट डीएनए, आरएनए, न्यूक्लिक ऍसिड हा कन्सेप्ट आहे. सो इथं शॉर्ट मध्ये स्ट्रक्चर दिले बेटा, माहित असले पाहिजे. दिस इज अवर सेल. ही आपली सेल आहे. या सेलमध्ये हा काय बेटा? न्यूक्लियस. न्यूक्लियस मध्ये काय आहे? आपलं जेनेटिक मटेरियल म्हणजे कोण आहे? हा क्रोमोझोम. क्रोमोझोम कसं बनला माहिती आपल्याला? अशी कॉईल स्ट्रक्चर आहे. हा डीएनए आहे. हा डीएनएचा छोटासा सिक्वेन्स काय म्हणतो? जी. हे आपल्याला माहिती आहे. आता ते काय आहेत हे बघायचं आहे. मोस्टली हा बायोलॉजीचा पार्ट आहे, पण इथं थोडा दिलेला आहे. बायोलॉजी वाल्याला जास्त काय. ओके. सो 2 टाईपचे न्यूक्लिक ऍसिड आहेत आपल्या बॉडीमध्ये. कुठले कुठले? डीएनए, आरएनए. आरएनएचं नाव काय बेटा? रायबोन्यूक्लिक ऍसिड. डीएनएचं नाव बघा, डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड. डीऑक्सीचा अर्थ काय? जी काय आपली रायबोज शुगर आहे बेटा, त्या रायबोज शुगर मध्ये एक ऑक्सिजन कमी असणार आहे. त्यामुळे त्याचं नाव काय? डीऑक्सी. डी म्हणजे रिमूव्हल. डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड. मग आरएनए कुठं असणार आहे? आरएनए असतो सायटोप्लाझम. डीएनए कुठं असणार आहे? न्यूक्लियस. आरएनए सायटोप्लाझम मध्ये असतो, न्यूक्लियस मध्ये सुद्धा असतो आरएनए. आणि डीएनए कुठं असणार आहे? कंपल्सरी न्यूक्लियस मध्ये असणार आहे. सो आपल्याला बघायचं आहे न्यूक्लिक ऍसिड बघायचं आहे. न्यूक्लिक ऍसिड कशाने म्हणणे? तो फर्स्ट कन्सेप्ट त्यातला कुठला बेटा? न्यूक्लियोटाइड. नावात बघा टी आहे. टी म्हणजे 3 लक्षात ठेवा. टीचा अर्थ काय बेटा? 3. कारण की पुढे न्यूक्लियस साइड येईल. सो यस फॉर 2 सेक्टर असं लक्षात ठेवा. टी म्हणजे काय असणार आहे? 3. म्हणजे न्यूक्लियोटाइड 3 गोष्टींनी बनलेला आहे. न्यूक्लियोटाइड किती बनलेलं बेटा? 3. सो न्यूक्लिक ऍसिड अनब्रांच्ड पॉलिमर ऑफ रिपीटिंग मोनोमर. आपला जो न्यूक्लिक ऍसिड आहे तो पॉलिमर आहे. कुणाचं पॉलिमर आहे? ह्या न्यूक्लियोटाइडचा. त्यामुळे त्याला पॉलिन्यूक्लियोटाइड सुद्धा म्हणतात. हा इथे त्याला काय म्हणतो आपण? पॉलिन्यूक्लियोटाइड्स. आपलं जे न्यूक्लिक ऍसिड आहे इट इज ऑल्सो पॉलिमर, पण ते पॉलिमर कशाने बनले बेटा? पॉलिन्यूक्लियोटाइडनी. आणि हे न्यूक्लियोटाइड म्हणजे कितीने बनलेले आहेत बेटा? 3. मात्र पॉलिन्यूक्लियोटाइड आहेत. किती न्यूक्लियोटाइड आहेत? तर डीएनए मध्ये किती असतील बघा? बिलियन. पण आरएनए मध्ये थोडे कमी असतील. किती? फ्यू थाउजंड.
डीएनए डबल स्टँड आहे माहिती आपल्याला, आणि आरएनए कसं आहे बेटा, सिंगल स्टँड. आता हे न्यूक्लियोटाइड बघा, इथं दिली आहे बघा, शुगर दिली आहे. कुठली शुगर आहे, रायबोज शुगर. रायबोज शुगर किती असते, पेंटाव्हॅलंट असते, बरं आहे ना, 5 असणार आहे. 1 2 3 4 5 आहे का इथं, 5 आहेत ना कार्बन. रायबोज शुगर, डी रायबोज शुगर बघा, आणि ही कुठली आहे, डीऑक्सी रायबोज शुगर. इथं बघा सेकंड कार्बनला OH आहे बेटा, पण इथं सेकंड कार्बनला OH नाही, फक्त Hच आहे. म्हणजे डीऑक्सी रायबोज मध्ये सेकंड कार्बनचा ऑक्सिजन गायब आहे, लक्षात ठेवायचं आहे. डीऑक्सी रायबोज डीएनए मध्ये ऑक्सिजन कुठं नाही, रायबोज शुगरच्या सेकंड कार्बनला. डिफर कुठं आहे, सेकंड कार्बन ऑफ रायबोज शुगर. शुगर कंपोनंट, मग त्यामध्ये बघा न्यूक्लियोटाइड. न्यूक्लियोटाइड किती बनलेले म्हणून सांगितले, T फॉर 3. कुठले कुठले आहेत, मोनोसॅक्राइड. मोनोसॅक्राइड म्हणजे कोण, आपली शुगर, रायबोज शुगर. शुगर ना मोनोसॅक्राइड म्हणजे, आणि इथं कुठली शुगर घ्यायची आहे, रायबोज शुगर. नेक्स्ट कोण आहे बघा बेटा, नायट्रोजन कंटेनिंग बेस, आणि नेक्स्ट कुठला आहे, फॉस्फेट ग्रुप. महत्वाचा आहे टायर म्हणजे 3, लक्षात ठेवा, विचारतात. न्यूक्लियोटाइड इज मेड अप ऑफ शुगरइन किंवा मोनोसॅक्राइड किंवा रायबोज, तिन्ही एकच. दुसरं कोण आहे, नायट्रोजन बेस आणि फॉस्फेट. आता नायट्रोजन बेस कुठले कुठले आपल्याला माहिती आहे, शुगर तर माहित झाली. आता शुगर कुठली आहे, डीएनए मध्ये डीऑक्सी, आरएनए मध्ये रायबोज. ठीक आहे. न्यूक्लियोटाइड्स ऑफ बोथ आरएनए डीएनए कंटेन 5 मेंबर रिंग आहे, बरोबर आहे ना. ही रिंगच्या काय म्हणलो आपण, फ्युरानोज. रायबोजची ही रिंग आहे. 5 कुणासोबत, फ्युरान सोबत मॅच करते ना, पायरॉन सोबत केलं तर पायरॉनच म्हणलं असतं. ही 5 मेंबर आहे, त्यामुळे त्याला काय नाव दिलं बेटा, फ्युरान. त्याला सिंपल शुगर असं सुद्धा म्हणतो. दिलं बघा. डीऑक्सी कुणाचे असेल बेटा, डी रायबोज कुणामध्ये, आरएनए, आणि डीऑक्सी कुणामध्ये असणार आहे, डीएन. हे व्हायला कुणाचं झाला, मोनोसॅक्राइड्स. नायट्रोजन बेसेस, 5 टाईपचे नायट्रोजन बेसेस आहेत बेटा. कुठले कुठले आहेत बघा, सायटोसिन, युरॅसिल, थायमिन, आणि नेक्स्ट कुठल्या, ऍडेनिन, गॉनिन. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये 3 का दिलेले आहेत बघा, इथं स्ट्रक्चर दिलेलं आहे. सायटोसिन, युरॅसिल, थायमिन, हे जे स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर पॅरेंट कुणापासून तयार झालं बेटा, पिरिमिडिन. बेन्झिन सारखी रिंग आहे. रिंग लक्षात ठेवणं पॉसिबल नाही, मिनिमम जेवढे लक्षात राहतील तेवढं तर लक्षात ठेवूया. बेन्झिन सारखा रिंग आहे, आणि किती नायट्रोजन आहेत बेटा, 2. हे स्ट्रक्चर बेन्झिनचे मॅच होते, त्याला काय नाव दिलेलं आहे, पिरिमिडिन. आणि असे बेन्झिन सारखे रिंग असलेले किती जण आहेत, 3. कुठले कुठले, सायटोसिन, युरॅसिल, थायमिन, CUT. हे 3 काय झाले, नायट्रोजन बेस. नंतरचे 2चे स्ट्रक्चर बघा कसे आहेत. रिंगला काय आहे, अजून एक चेन आहे 5 मेंबर, त्याचं नाव काय बेटा, प्यूर. इथं किती नायट्रोजन आहेत, 4 नायट्रोजन आहेत बघा. इथं 2 होती, इथं किती आहेत बेटा, 4. आणि ते 2 लास्टचे कुठले आहेत बेटा, ऍडेनिन आणि गॉनिन. ऍडेनिन आणि गॉनिन. ठीक आहे. दोन्हीचं स्ट्रक्चर सिमिलर आहे, फक्त कशामध्ये डिफरन्स आहे, इथं O आहे, इथं O नाही. ऍडेनिन मध्ये O नाही आहे. NH2 सुद्धा आहे, पण NH पोझिशन सुद्धा चेंज आहे. जेवढं शक्य आहे तेवढं शक्य लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. बेन्झिन सारखं रिंग कुणाचं आहे, 3 आहे. कुठले कुठले, सायटोसिन, युरॅसिल, थायमिन. बेन्झिन रिंगला अजून एक रिंग असलेले 2 कुठले आहेत, ऍडेनिन आणि गॉनिन. ऍडेनिन गॉनिन मध्ये फरक आहे, ऑक्सिजन आहे गॉनिन मध्ये, बरोबर आहे ना. आणि NH2 ची पोझिशन काय असते बेटा, चेंज आहे. 1 2 3 4 5 नायट्रोजन, 1 2 3 4 5, इथे सुद्धा 5 नायट्रोजन आहे. वरचं स्ट्रक्चर काय लक्षात ठेवू शकता तुम्ही बघा, बेन्झिन सारखं स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. सायटोसिन मध्ये सगळीकडे O आहे, सगळीकडे O आहे बघा. चेंज काय, इथं काय आहे, NH2, इथं काय बेटा, CH3, मिथाइल ग्रुप आहे. एवढं शक्य आहे तेवढं लक्षात ठेवा. सायटोसिन मध्ये काय आहे, अमाइन ग्रुप आहे. थायमिन मध्ये काय बेटा, CH3 ग्रुप आहे. युरॅसिल मध्ये काही नाही आहे, फक्त Oच आहे. कधी कधी रेशो विचारतील, काय किती नायट्रोजन किती आहे बघा, 2. ऑक्सिजन किती आहे, 2. नंबर ऑफ मोल विचारतील. इथं नायट्रोजन किती आहेत बेटा, 2, पण ऑक्सिजन किती आहेत, हो सॉरी, हा नायट्रोजन किती आहे, 3. ऑक्सिजन किती आहेत बेटा, 1. 2 आणि हे 2. ठीक आहे. जेवढे लक्षात शक्य आहे तेवढं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. बेन्झिन सारखे दिसले, ठीक आहे. बेन्झिन सारखे दिसले तर कुठले असतील, सायटोसिन, युरॅसिल, थायमिन. ठीक आहे. त्यामध्ये NH2 असेल तर काय नाव आहे, सायटोसिन. ठीक आहे. CH3 असेल तर काय बेटा, थायमिन. आणि दोन्ही बी काहीच नाही तर काय आहे, युरॅस. लक्षात येईल. सो नायट्रोजन बेस किती झाले बेटा, 5. कुठले कुठले, थायमिन, युरॅसिल, सायटोसिन, ऍडेनिन, गॉन. हा, आता डीएनए आरएनए मध्ये सगळ्याच असतील का, एक चेंज होता, आपल्याला माहिती आहे. युरॅसिल जो आहे तो फक्त कुणामध्ये असतो बेटा, आरएनए. आणि युरॅसिनची जागा कोण घेते डीएनए मध्ये, थायमिन. युरॅसिनची जागा कोण घेणार आहे, थायमिन. आता हे सगळं काय बघितलं, न्यूक्लियोटाइड. टी म्हणजे 3 सांगितले होते, बरं आहे ना. टी म्हणजे काय असणार बेटा, 3. कुठले कुठले 3, शुगर एक असेल, नायट्रोजन बेस आणि फॉस्फरिक ऍसिड किंवा फॉस्फरिक ऍसिड म्हणा फॉस्फरिक. आता साइड आलं बघा. साइड म्हणजे काय, 2 लक्षात ठेवा. 2 सेकंड. इट इज फॉर्म बाय जॉइनिंग एनोबरिक कार्बन ऑफ फ्युरानोज विथ नायट्रोजन बेस. While numbering the atom of nucleoside, prime dash is used for Furano's numbering to distinguish them from the base. With the pyridine base, कुठं गेलं बेटा, हा pyridine base, nitrogen atom of first position bond with the first carbon of the sugar. Purine base, nitrogen of 9th position with the first carbon. काय मॅडम, इथं पोझिशन महत्वाची आहे. इथं काय सांगितलं, रायबोज मध्ये कुठं होता, ऑक्सिजन कुठं गायब झाला, सेकंडचा. इथं बघा जॉईन काय, ही रायबोज आहे, हे नायट्रोजन बेस आहे. जॉईनिंग कुठं आहे ते सांगतो बेटा.
फर्स्ट कार्बनला जॉईन आहे, बरोबर आहे. हे स्ट्रक्चर कशाचं आहे, पिरिमिडीन, बरोबर आहे ना. कशाचं आहे बेटा, पिरिमिडीनचं आहे. पिरिमिडीन शुगरच्या कितव्या कार्बनला अटॅच आहे बेटा, फर्स्ट, बरोबर आहे. इथं बघ, हे कोण आहे, प्युरिन. हा कोण आहे बेटा, प्युरिन. ठीक आहे, प्युरिन जो आहे तो फर्स्टला आहे, पण ही कुठे अटॅच आहे बेटा, 9ला. तेच दिलंय इथं बघा, हा 9चं म्हणलेलं आहे, इथं तेच दिलंय. हा पिरिमिडीन मध्ये फर्स्ट कुठे अटॅच आहे, फर्स्ट कार्बनला. विथ प्युरिन नायट्रोजन बेस कुठल्या पोझिशनला बेटा, 9 पोझिशनच्या, आणि कार्बनचा कुठला असणार आहे, फर्स्ट. न्यूक्लियोटाइड फॉर्म phosphate group 5th OH of nucleoside. This nucleotide are monophosphate of nucleoside. आता न्यूक्लियोसाइडची अटॅचमेंट बघा बेटा, पूर्ण चेन कुठं दिली, आय थिंक इथे दिली. हा न्यूक्लियोसाइड आहे. साइड म्हणजे किती बेटा, 2. S for 2 म्हणले ना. एक काय असेल, रायबोज शुगर, आणि दुसरं काय असेल बेटा, नायट्रोजन बेस. न्यूक्लियोसाइड कशाने बनलेला आहे, मोनोसॅक्राइड, शुगर, रायबोज, आणि कोण आहे, नायट्रोजन बेस. टाईड कशाने बनलेला आहे, टाईड नायट्रोजन बेस तर आहे, शुगर तर आहे, त्याच्यासोबत कोण आहे बेटा, फॉस्फेट ग्रुप, त्याला म्हणायचं टाईड. आता इथं लिंकेज महत्वाचं आहे. ही किती पोझिशन आहे बेटा, फर्स्ट. ही किती पोझिशन आहे, सॉरी, तर 1 2 3 4, आणि हे 5th कार्बन ना, बरं आहे ना. 5th कार्बनला कोण अटॅच आहे बेटा, फॉस्फेट. 5th कार्बनला कोण अटॅच असणार आहे, फॉस्फेट. न्यूक्लियोसाइड मध्ये 5th कार्बनला फॉस्फेट ग्रुप, इथं दिलं. 5th OH न्यूक्लियोटाइड मोनोफॉस्फेट न्यूक्लियोटाइड. न्यूक्लियोटाइड आर फॉर्म बाय ऍडिंग फॉस्फेट ग्रुप टू द 5th OH. ठीक आहे, न्यूक्लियोसाइड मध्ये 5व्या OH ला फॉस्फेट ग्रुप अटॅच केला तर त्याचं कन्वर्जन टाईड मध्ये होईल, न्यूक्लियोटाइड मध्ये. आता त्यांचे शॉर्ट फॉर्म दिलेत बघा बेटा, ब्रिज सेम AMP, DAMP, UMP, DMP. आता AMPचं काय, मोनोफॉस्फेट, इथं नाव दिलंय. MP म्हणजे काय बेटा, मोनोफॉस्फेट. A म्हणजे ऍडेनिन, U म्हणजे युरॅसिन, C म्हणजे सायटोसिन. पुढे D काय लावले मॅडम, डिऑक्सी. पुढे काय लावले बेटा, डिऑक्सी. इथं बघा स्ट्रक्चर. AMP म्हणजे हे स्ट्रक्चर कुणाचं आहे बेटा, ऍडेनिनचं आहे. D म्हणजे डिऑक्सी आहे, इथं OH नाही ना, आणि C म्हणजे कोण आहे बेटा, हा सायटोसिन. मोनोफॉस्फेट, बरं ना, एकच ग्रुप आहे तो. अशी चेन तयार झाली तर DNA तयार होईल. हा एकच आहे न्यूक्लियोटाइड. कळतंय, स्ट्रक्चर जेवढं शक्य आहे तेवढं लक्षात ठेवा, नाही तर ओके. न्यूक्लियोसाइड दोन्ही, हे काय सांगितलं की रायबोज शुगर आणि नायट्रोजन बेस. त्याला फॉस्फेट ऍड झाला तर टाईड म्हणा. ठीक आहे, फक्त शुगर आणि नायट्रोजन बेस असेल तर काय म्हणा बेटा, साईड म्हणा. आता स्ट्रक्चर, हे स्ट्रक्चर महत्वाचं. स्ट्रक्चर मध्ये बघा, 3rd पोझिशनचा काय बेटा, OH. 5th काय आहे, फॉस्फेट. त्यामुळे ही जी चेन असते ना बेटा, अशी, या चेन मध्ये इथं 3 असेल तर ही चेन कुठे एंड झाली, इथं 5 असेल. इथं 3 आहे म्हणजे ही काय असेल, 5 असेल, आणि इथं काय असणार बेटा, 3 असणार आहे. 2 एंड ऑफ पॉलीपेप्टाइड चेन आर डिस्टिंक्ट फ्रॉम इच अदर, दोन्ही वेगवेगळे असणार. तसे एनवी 3 फॉस्फेट ग्रुप 5th पोझिशनचा, हा 5th पोझिशनचा फॉस्फेट आहे ना, हा 5th फॉस्फेट, कॉल्ड ॲज 5 एंड. काय म्हणा त्याला बेटा, 5 एंड. आणि 3rd एंड, आणि काय बेटा, 3rd एंड कुठला मॅडम, आता 1 2 3, हा एक OH आहे का नाही, तो खालच्या चेनला अटॅच असतो. तो कुठला असणार आहे, 3rd एंड, 3 OH चा, त्याला 3rd पोझिशन. चेन मध्ये 2 पोझिशन, 5th आणि कुठली, 3rd. 5th कुठे येत असेल, फॉस्फरिक ऍसिड, फॉस्फेट ग्रुप, आणि 3rd ला काय बेटा, OH, जो खाली अटॅच असणार आहे. आणि असे नंबर ऑफ न्यूक्लियोटाइड अटॅच होऊन पॉलिन्यूक्लियोटाइड तयार होईल. पॉलिन्यूक्लियोटाइड स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियर रिप्रेझेंट दाखवले बेटा, 14 पॉइंट बघू आता. प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिक ऍसिड सिक्वेन्स न्यूक्लियोटाइड युनिट. दिस टर्न डिटर्मिनेशन ऑफ आयडेंटिफिकेशन. द सिक्वेन्स बेसिस ऑफ DNA कॅरीज जेनेटिक इन्फॉर्मेशन ऑफ ऑर्गनायझेशन. त्याच्यामध्ये सिक्वेन्स आहे, मला इथं स्ट्रक्चर कुठं दिलं, स्ट्रक्चर कुठं बेटा, इथं, हा, हे 3rd ते म्हणत किती नंबर, 14.20. ओके, चल. हा, न्यूक्लियोटाइड मध्ये किती येतील बेटा, 3. शुगर, नायट्रोजन बेस, फॉस्फेट. हा कुठे अटॅच असेल, 5th ला, बरोबर आहे ना. हा एक न्यूक्लियोटाइड, हा दुसरा न्यूक्लियोटाइड, तिसरा. आता ही शुगर आहे ना बेटा, ह्या शुगरच्या 3ऱ्या OH ला, ह्या 3ऱ्या OH ला हा फॉस्फेट आहे. किती, हा फॉस्फेटचा कितवा ग्रुप बेटा, 5वा. ह्याचा कुठला बेटा, 3रा. अशी काय असणार आहे अटॅचमेंट. ठीक आहे, हे बघा, शुगरचा 3rd आहे का, फॉस्फेटचा 5th, शुगरचा, अशी लिंकेज आहे. कुठं पण चालतं, इथपर्यंत चालतं. इथे एक्झाम्पल दिले का, इथे डायपेप्टाइड चेंज केलं का, हा डायन्यूक्लियोटाइड तयार झाले बघा. डायन्यूक्लियोटाइड मध्ये हा एक न्यूक्लियोटाइड, फॉस्फेट ग्रुप, रायबोज शुगर, नायट्रोजन बेस, फॉस्फेट ग्रुप, रायबोज शुगर, नायट्रोजन. आता इथं जॉईन होताना काय म्हणले, 5th आणि 3rd म्हणले. 5वा कुणाचा बेटा, इकडचा 5वा. 3rd कुणाचा, इकडचा. 3rd इकडचा,
आणि फिफ्थ. परत हा थर्ड फ्री झाला, हा फिफ्थ इथं अटॅच आहे, म्हणजे हा खालचा इकडे अटॅच होईल, किंवा वर इथं हीच रिंग इथं असं अटॅच होणार, सॉरी इथं हा OH अटॅच होईल अशी रिंग. न्यूक्लिक ऍसिड कंटेनिंग बॅकबोन, हे सर्वात महत्वाचं. आता न्यूक्लिक ऍसिड मध्ये इथं दिले बघा, बॅकबोन कशाच आहे बघा इथं. बॅकबोन कोण आहे? फॉस्फेट आणि शुगर. आतल्या साईडला कोण आहेत बेटा? नायट्रोजन बेसिस आहेत. पण बॅकबोन पूर्ण कोण आहे? मजबूत कोण केलेला आहे त्यांना? फॉस्फेट आणि शुगर, तेच इथं दिलं. न्यूक्लिक ऍसिड कंटेनिंग बॅकबोन काय? बॅकबोन मध्ये शुगर आणि फॉस्फेट. बॅकबोन ऑफ ऑल टाइप ऑफ DNA, त्याच्यामध्ये कुठली शुगर आहे? डीऑक्सीवाली आहे. आणि RNA मध्ये फक्त कुठली बेटा? रायबोजवाली. आयडेंटिटी ऑफ सिक्वेन्स ऑफ बेस डिस्टिंग्विश फ्रॉम वन पॉलीपेप्टाइड फ्रॉम द अदर. वन फ्री एंडला काय असेल? 5 एंड असेल, दुसऱ्याला काय असणार बेटा? 3. DNA स्ट्रक्चर कोण एक्सप्लेन केलं ते विचारतील बेटा. बघा, DNA कोणी एक्सप्लेन केलंय? जेम्स वॅटसन आणि कोण आहे? फ्रान्सिस क्रिक. कधी? 1950. त्यांनी जे स्ट्रक्चर सांगितलं ते स्ट्रक्चर कसं आहे बेटा? डबल हेलिक्स मॉडेल. कसलं स्ट्रक्चर आहे त्याचं? डबल हेलिक्स मॉडेल. शिडी असते ना बेटा आपली शिडी, ती शिडीला फक्त ट्विस्ट करा, इमॅजिन करा त्याला ट्विस्ट केलं, तसं स्ट्रक्चर असणार आहे अशी शिडी. त्याचे काय सायलेंट फीचर आहे? फर्स्ट, 2 चेन आहेत पॉलिन्यूक्लिएटचे, एक नाही आहे. ते 2 चेन एकमेकांमध्ये काय झाले बेटा? ट्विस्ट झालेले आहेत. आणि ते कसे जॉईन झालेले आहेत? राईट हँडेड. राईट हँडेड. 2 चेनचे कसे असेल? 2 स्टॅक अपोजिट डायरेक्शन. वर कुठले असेल? फिफ्थ आणि 3 एंड. बॉटमला काय असेल दुसरी बेटा? थर्ड आणि फिफ्थ. 3 5च आहे, पण 5 वाला एंडला कोण येणार? 3. आणि 3 वाला एंडला येणार 5 येणार. काय काय आहे? बॅकबोन कशाने बनले? आताच बघितले, शुगर आणि फॉस्फेट. आणि आतमध्ये कोण आहेत बेटा? बेस. इनसाइडला कोण आहेत? बेस. ठीक आहे. आता ते आतमध्ये जे बेस आहेत ते कसे स्टेबल झालेत? तर त्यांच्यामध्ये आहे बेटा हायड्रोजन बॉन्डिंग. बेसमध्ये कोण आहे? हायड्रोजन बॉन्डिंग. आपले नायट्रोजन बेस किती टाइपचे आहेत बेटा? 5 टाइपचे आहेत. ऍडेनिन असेल तर तो कुणाशी कंपल्सरी जॉईन होईल? थायमिननी. आणि त्यांच्यामध्ये असतील बेटा 2 हायड्रोजन बॉन्ड. गॉनिन असेल तर तो कुणाशी जॉईन होईल? सायटोसिन. त्यांच्यामध्ये कोण किती बॉन्ड असतील? 3 हायड्रोजन बॉन्ड. हे कुणाचं झालं? DNA. RNA मध्ये काय असेल? थायमिनच्या जागी काय असेल तिथं? युरिया असेल. नाही, आणि कुठले बॉन्ड आहेत? हायड्रोजन बॉन्ड. ऍडेनिन थायमिन मध्ये 2 बॉन्ड हायड्रोजन, गॉनिन सायटोसिन मध्ये 3 हायड्रोजन बॉन्ड. स्ट्रक्चर कसं आहे? राईट हँडेड आहे. बॉन्डिंग बिटवीन 2 DNA स्ट्रक्चर. लॅडर लाईक स्ट्रक्चर. लॅडर म्हणजे आपल्या शिडीसारखं स्ट्रक्चर. इथे दिले बघा, ऍडेनिन ऑलवेज फॉर्म 2 हायड्रोजन बॉन्ड. गॉनिन किती तयार करते? 3. ठीक आहे. इथं 2 येतील आणि इथं काय येतील बेटा? कॉम्प्लिमेंटरी असेल. झालं का? वर आहे का काय? हा. बेस्ट पेअर 2 स्टँड्स ऑफ डबल हेलिक्स कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. दोन्ही काय असतील बेटा? आणि सर्वात महत्त्वाचं सेम असं स्ट्रक्चर कुणाचं असेल बेटा? RNAचं असेल. फक्त RNA डबलच्या जागी काय असेल बेटा? सिंगल स्टँड. RNA मध्ये A कुणाशी जॉईन असेल? युरियासिडची. बघा इथं स्ट्रक्चर दिलं कंपल्सरी. A कुणासोबत? T सोबत. GC TACG. ठीक आहे. हा बॅकबोन कशाने बनलाय? शुगर आणि फॉस्फेट. आतमध्ये कोण आहेत बेटा? हायड्रोजन बॉन्डिंग नायट्रोजन बेसिस. डू यू नो हायड्रोजन बॉन्डिंग बिटवीन कॉम्प्लिमेंटरी बेसिस? इथं दिलेले बघ. हे काय देखील दिलेत बेटा? स्ट्रक्चर दिलेत. 2 म्हणजे कोण? प्युरिन. 1 म्हणजे कोण? पिरिमिडिन. लक्षात ठेवायचं आहे. बरोबर आहे ना? 2 म्हणजे प्युरिन, 1 म्हणजे काय बेटा? पिरिमिडिन. यांच्यामध्ये इंटरनल हायड्रोजन बॉन्डिंग आहे. झालंय का? अजून आहे बेटा? संपलं? ठीक आहे. हे सगळं कशाचं झालं आपलं आता? हे कुणाचं बघितलं आपण? DNA RNA. ठीक आहे. मे बी विचारलं तर तेवढे स्ट्रक्चर तेवढं बघून जाऊ दे. बायोमॉलिक्युलची आपण PYQ स्टडी करूया. बघा पहिला काय? साईड चेन. ग्रुप R ऑफ द अमिनो ऍसिड E. जर साईड चेनला काय म्हणलं बेटा? हा, CH2OH असेल तर काय असणार आहे? आन्सर काय असेल? पहिलाच आन्सर काय असेल? सी रिंग. R जर CH2OH असेल तर काय असणार आहे? सी. नेक्स्ट, आयडेंटिफाय द नंबर ऑफ ऑक्सिजन प्रेझेंट इन सॅक्रिक ऍसिड. सॅक्रिक मध्ये किती ऑक्सिजन ऍटम असतील? ऑक्सिजन ऍटम वर आणि खाली काय असतील बेटा? COH OH 4 झाले आणि मधले 4 कार्बनचे एक OH वाले. एकूण किती झाले? 8. ग्लोब्युलर प्रोटीन कुठला आहे? इन्सुलिन. 2च लक्षात ठेवा. कुठले कुठले? मायोसिन आणि केराटिन. हे कुठल्या? फायब्रस आहेत. आणि आता इथं कुठले कुठे दिलेले आहेत? फायब्रोनिन, कोलेजेन. हे कुठले आहेत? इन्सुलिन, ग्लोब्युलर. इन्सुलिन जो असेल तो कुठला असणार आहे? ग्लोब्युलर प्रोटीन. एक मिनिट, हे असं काय आलं इथं? विच ऑफ द अमंग फॉलोइंग अमिनो ऍसिड हॅज लोएस्ट मॉलिक्युलर मास? लोएस्ट मॉलिक्युलर मास कुणाचा असणार आहे? ऍलेनिन. कुठला ग्रुप आहे त्याला? ऍलेनिन असेल स्ट्रक्चर. त्याचा आन्सर काय असणार आहे? सी. लिंकेज. सेल्युलोज मध्ये कुठलं लिंकेज असते? बीटा लिंकेज. बरोबर आहे. आणि कुठलं? 1,4. ऑप्शन कुठला आहे? सी. व्हॉट प्रोडक्ट ऑब्टेन बाय ब्रोमिन वॉटर? ब्रोमिन वॉटर मध्ये काय? ग्लुकॉनिक ऍसिड आहे ना? एक बरोबर आहे ना? ब्रोमिन वॉटर मध्ये काय असणार? ग्लुकॉनिक ऍसिड. बेसिक कुठले कुठले नाव लक्षात ठेवायला सांगितलेत? लायसिन, आर्जिनिन, हिस्टीन. कुठला असणार आहे?
विच ऑफ द फॉलोइंग ऑब्झर्वेशन्स इज इट? ग्लुकोज एक्झिस्ट सायक्लिक. सायक्लिक आहे. कोण सांगते, कसं सांगते बघा. हायड्रॉक्सियामाइन रिॲक्ट विथ ग्लुकोज टू फॉर्म ग्लायकोजन. हे आय थिंक सीओ साठी आहे, बरोबर आहे. असायलेशन काय सांगते? OH. ग्लुकोज डज नॉट कंडेन्स टू 4 डायफिनाइल हायड्राझाईन. आणि काय प्रिलॉंगेटिंग ग्लुकोज एचाइल एन हेक्साईन. म्हणजे कुठला सांगणार? सी. कारण की आपण बाकी सगळे वेगवेगळ्यासाठी बघितले. आमचं काय असेल बेटा? सी. नंबर ऑफ CO प्रेझेंट. व्हॉट इज द नंबर ऑफ CO प्रेझेंट इन नायट्रोजन बेस्ड न्यूक्लिक ऍसिड? थायमिन. आठवते का? थायमिन आणि युरॅसिल CO ग्रुप किती आहे? 1 आहे का 1 2 आहे? पहिला थायमिन टू युरॅसिलचा रेशो विचारलाय. थायमिन म्हणजे कुठे येणार आहे थायमिन? प्युरिन. आणि हे पिरिमिडिन. काय आन्सर मग? 2 and 2. दोन्ही मध्ये काय आहेत? 2 2. चेक करा बघा. आन्सर काय येईल? बी. बरोबर आहे का? आर. आयसोल्युसिन मध्ये काय आर? ऑप्शन बघू. कुठला? ए. CH2CO. Carbon atom, ribose sugar in nucleotide is joined by phosphate group. कार्बन ऍटम ऑफ राइबोस शुगर न्यूक्लियोटाइड फॉस्फेटला कुठल्या कार्बनने जॉईन असणार आहे? 5th कार्बन. फॉलोइंग कंपाऊंड नॉट ऑलिगोसॅकराइड. कुठला ऑलिगोसॅकराइड नाही आहे? नाही असलेला राइबोझिन ना. राइबोझ आहे. मोनोसॅकराइड आहे राइबोज. रिएजंट यूज फॉर फॉलोइंग कन्व्हर्जन. ग्लुकोजचं सॅकरिक साठी काय? HNO3. नॉट ट्रू अबाउट माल्टोज. माल्टोज रिड्युसिंग शुगर आहे, मिल्क शुगर आहे. मिल्क शुगर लॅक्टोज आहे का? नेक्स्ट. इसेन्शियल अमिनो ऍसिड कुठला आहे? ब्रोलिन, व्हॅलिन. शुगर कंटेनिंग अल्फा बीटा 1 2 ग्लायकोसाइडिक लिंकेज. कुणामध्ये असणार? अल्फा बीटा, सुक्रोज, लॅक्टोज, माल्टोज, रॅफिनोज. सुक्रोज मध्ये एक अल्फाचा आणि इकडचं काय असणार? C2. अमिनो ऍसिड फॉलोइंग. अल्फा अमिनो ऍसिड कुठला? बेसिक. बेसिक विचारलं बेटा. लायसिन. मग अशी रिपीट झालं आय थिंक हा क्वेश्चन. करेक्ट. फॉलोइंग करेक्ट. ब्रिज ऑफ डीऑक्सी राइबोज एडेनोसाइन मोनोफॉस्फेट. डी येते का? हा. डीऑक्सी AMP. राईट. व्हॉट व्हॅल्यू ऑफ डेक्स्ट्रो रोटेशन? ग्लुकोज किती आहे? डेक्स्ट्रो आणि सुक्रोज विचारले. 52 प्लस मध्ये आणि मायनस ना. सॉरी सुक्रोज आहे ना, फ्रुक्टोज नाही. सी येते प्लस 52 आणि हे माल्टोज एक हायड्रोलिसिस केला काय देखणार आहे आपल्याला? 1 ग्लुकोज. हा 2 ग्लुकोज ना. 2 मोल ऑफ ग्लुकोज. Which atoms, carbon atom of fructose can bonded together through oxygen forming fructofuranose? कार्बन एक मिनिट. कार्बन ऍटम ऑफ फ्रुक्टोज बॉन्डेड टुगेदर टू ऑक्सिजन फॉर्मिंग फ्युरानोज. फ्रुक्टोजचा कुठला कार्बन असणार आहे? फ्रुक्टोज मध्ये क्युटोन ग्रुप आहे ना. मग त्यामुळे वर CH2OH अल्कोहोल असणार, दुसरा CO असणार आहे. त्यामुळे काय येईल? 2 at 5. कारण की तिथे कीटोन ग्रुप आहे. अल्डिहाइड असलं तर फर्स्ट आपण म्हणतो. नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग शुगर इज कॉल्ड ल्यूड? ल्युओलियस म्हणजे कुठली? कार्बोहायड्रेट येईल हायएस्ट नंबर ऑफ गॅलेक्टोज. कुठला गॅलेक्टोज घेतो? स्टॅच्युअस. 2 भेटतात ना आपल्याला. नायट्रोजन ऍटम पिरामिड बेस नंबर 1 to 6 बॉन्डेड फ्युरानोज शुगर. पिरिमिडिन. पिरिमिडी मध्ये किती? बेस नंबर फ्रॉम 1 to 6 बॉन्डेड विथ फ्युरानोज शुगर. फ्युरानोज कुठे असणार? प्युरिनला 9th नंबरला जॉईन असणार आहे. आणि ह्याच्यामध्ये किती? फर्स्ट नंबर. कुठे? विच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड पॉजेस हायएस्ट नंबर ऑफ नायट्रोजन? नायट्रोजन कशात आहे? थायमिन, युरॅसिल, गॉनिन, सायटोसिन. कशामध्ये होतात? वरचे कोण होते? वरचे प्युरिन मध्ये. प्युरिन मध्ये सायटोसिन, युरॅसिल, थाई. आणि खाली कुठले होते? 3 होते. प्युरिन मध्ये गॉनिन आणि ऍडेनिन. चेक करायचं काय काय? ऍडेनिन आणि गॉनिन होते, बरोबर. मग आन्सर कशात असणार आहे? 3 कशात होते? गॉनिन मध्ये. 3 आहेत का बघा, चेक करा. 3 नाही, किती आहे? हायएस्ट नंबर ऑफ कार्बन गॉनिन. गॉनिन मध्ये किती? 4 5 आहे. 5. सायटोसिन मध्ये 3. नंबर ऑफ मोल ऑफ कोणाचे ऑपरेट म्हणून 3 मोल ऑफ स्टार्चिओज. 3 मोल ऑफ स्टार्चिओज ब्रेक केला किती? 1 मोल केलं किती जण तयार होते स्टार्चिओज मध्ये? 4. आणि 3 चे किती येतील मग? 12 येणार. 3 चे किती येतील बेटा? 12. बरोबर आहे का? 12 येईल ना आन्सर?
फॉलोइंग रिएजंट यूज टू कन्वर्ट अल्डिहाइड टू सीओएच. अल्डिहाइडचं कन्वर्जन कुठलं येतं? बीआर वॉटर ना, काय ते बरोबर आहे का? रोटेशन ग्लुकोजचं किती +52 का 57? बघा व्हॅल्यू फक्त चेंज केले. क्वेश्चन काय? व्हॉट इज द सम ऑफ मास ऑफ प्रोडक्ट? प्रोडक्ट किती भेटणार आहे ते काढायचं आपल्याला बेटा. कधी ज्यावेळेस किती आपण सुक्रोज हायड्रोलाइज केलाय 17 पॉईंट. सुक्रोज मध्ये हायड्रोलिसिस म्हणजे वॉटर ऍड केलं काय भेटणार आहे आपल्याला? ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज. सुक्रोजचं वेट दिले किती बेटा? 342. त्याच्यामध्ये वॉटर ऍड केले. वॉटरचं किती असते? हायड्रोजनचे 1 म्हणजे 2 आणि हे 16. किती झालं? 80. किती झालं आन्सर? 10. हा 360. ठीक आहे. 360 काय भेटणार आहे आपल्याला? प्रोडक्ट भेटणार आहे. घेतलंय किती आपण बेटा? 17.1. घेतलंय किती आपण? 17.1 घेतलेला आहे. 17.1 घेतलेला आहे. मग आपण काय करायचंय? 342 ला किती भेटलं होतं बेटा? 342 ला किती प्रोडक्ट भेटणार आहे? 360. तर 17.1 ला किती प्रोडक्ट भेटेल? काय करायचंय? 360 इंटू 17.1 डिवायडेड बाय 342 करा. काय करा? आन्सर येईल. किती आलं तर आन्सर कॅल्क्युलेशन केलं? 80. आन्सर काय येईल बेटा? 80. नेक्स्ट न्यूट्रल अमिनो ऍसिड. कुठला आहे न्यूट्रल अमिनो ऍसिड? ग्लुटामिक ऍसिड म्हणजे ऍसिडिक आहे. लायसिन हा बेसिक होता. अर्जिनाइन सुद्धा कुठला होता? बेसिक आहे. हा कुठला? H1. विच कार्बन ऍटम ऑफ ग्लुकोज इन फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला नंबर 1 to 6 नॉट कायरल. कुठला कायरल नाही आहे. कशामध्ये म्हणलंय? फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला मध्ये. कुठला असणार? पहिला आणि लास्टचा. फर्स्ट आणि 6. लोक आता ते चालू झालं ट्रीटमेंट. Which of the following reagent is used to confirm glucose contain carbonyl? कार्बोनिल साठी 2 आहेत ना, हायड्रॉक्सिल आणि हायड्रोजन सायनाइड आहे. कुठलं दिलं? हायड्रोजन सायनाइड. बरोबर आहे. अमंग द फॉलोइंग नायट्रोजन बेसेस पॉलिन्यूक्लियोटाइड नॉट डिराइव्ह फ्रॉम पिरिडीन. पिरिमिडीन पासून कुठला येणार नाही. कुठला येणार नाही? गॉनिन. कुठे गॉनिन? विच ऑफ द फॉलोइंग अमिनो ऍसिड नॉट सिंथसाइज इन आवर बॉडी? आपल्या बॉडी कुठली सिंथसाइज करणार नाही. जे करतात त्याला नॉन इसेन्शियल. इसेन्शियल कुठल्या येतात ह्याच्यामध्ये? आन्सर काय आहे? व्हॅलिन आहे का? विच कार्बन ॲटम इन्व्हॉल्व इन द फॉर्मेशन ऑफ रिंग? ग्लुकोज मध्ये रिंग कुठलं? डी येते का आन्सर बेटा? एक मिनिट. कुठलं चालेल? 47चं व्हॅलिन. इसेन्शियल नॉन इसेन्शियल. इसेन्शियल म्हणजे आपली बॉडी सिंथसाइज करणार नाही ती, मग आपल्याला लागणार आहे, पण ते महत्वाचे ते स्टारने दाखवलेत बघा. इसेन्शियल अमिनो ऍसिड. हा कुठलं बघा? रिंग स्ट्रक्चर मध्ये कुठला कार्बन होतो? फर्स्ट आणि फिफ्थ. बरोबर आहे का? कुठे आहे? कुठला ऑप्शन आहे? डी ऑप्शन. फर्स्ट आणि फिफ्थ. आणि फ्रुक्टोज मध्ये कुठला होतो? सेकंड आणि फिफ्थ. काय म्हणलंय? टाइप ऑफ पेप्टाइड इन कुठला लिंकेज असणार आहे? कुठला आहे बघा? हे बघा ग्लायसिन. हा पहिला काय जीएलवाय म्हणजे ग्लायसिन असणार आहे. त्यानंतर हा कुठला आहे बघा? ॲलेनिन. कुठले लिंकेज असणार आहे? पेप्टाइड डायपेप्टाइड. कुठला असणार? डायपेप्टाइड. फॉलोइंग एन्झाइम हायड्रोलाइज स्टार्च. कुठला स्टार्च साठी कुठला एन्झाइम भेटला होता? आपण आठवते का? स्टार्च साठी अमायलेस नाही. कुठलं भेटलं होतं? नाही, अमायलेस घातलं नाही आपण स्टार्च साठी. कुठलं भेटलं होतं? हा राईट राईट. हा हे एन्झाइम हे थ्रू आहे ना. हो बरोबर आहे. हा एन्झाइम मधला क्वेश्चन आहे. सॅलरी ग्लॅन एन्झाइम प्रोड्यूस करतो. राईट. मी ग्लुकोज कडे गेले त्यासाठी. कीटो हेक्झोस फ्रॉम द फॉलोइंग. कुठला कीटो हेक्झोस? कुठला कीटोन? फ्रुक्टोज ना. आयडेंटिफाय द लोएस्ट. कुठे? लोएस्ट मॉलिक्युलर मास कुठला असणार? लेस. आयडेंटिफाय ट्रायसेक्राइड. कुठला ट्रायसेक्राइड आहे? नॉट ग्लोब्युलर प्रोटीन. कुठला ग्लोब्युलर नाहीये विचारलंय बेटा? मायोसिन. OH प्रेझेंट इन रायबोज. रायबोज मध्ये किती OH आहेत? 5 मेंबर रिंग असते ना रायबोजची. किती OH असणार मग? ऑफकोर्स 4 कसं? 3 ना. वरचा अल्डिहाइड ग्रुप नाही, खाली खालचा OH ना. राईट राईट. हा 4 असतं. राईट. वरचा अल्डिहाइड ग्रुप आणि खालची बदली कुठली असणार? 4. विच ऑफ द फॉलोइंग काय म्हणलं बेटा? फॉलोइंग कार्बोहायड्रेट मॉलिक्युलर मास इन्क्रीज बाय 84 आफ्टर कंप्लीट असिटायलेशन. असिटायलेशन रिएक्शन केली आपण. ऍसिटाइल ग्रुप कुठला ग्रुप? ऍसिटाइल ग्रुप सी पॉइंट. हा आहे ना असिटायलेशन ग्रुप. काय म्हणलं त्यांनी? विच ऑफ द फॉलोइंग कार्बोहायड्रेट मॉलिक्युलर मास इन्क्रीज बाय 84. 84 ने इन्क्रीज होईल असं म्हणलेलं बेटा. ठीक आहे. म्हणजे आपल्याला मॉलिक्युलर मास काढायला लागेल. ह्या मॉलिक्युलर मास मध्ये तुमच्या माहितीसाठी माहिती आहे का? हा ओ आपण कुणाचा घेतो? रिंगचाच असणार आहे. फक्त हा ऍड होतो तिथं. बरं आहे का? असं स्ट्रक्चर आहे ना ऍसिटायलेशन. बरं आहे ना. मग हिकायचा कुठला असणार बेटा? OH. ऍसिटिक ऍसिड बाहेर पडत होता.
म्हणजे ऍड काय होत होतं तिथं CH3CO. मास किती येते बघा मग त्याचं CH3चं कार्बन किती 12. 2 कार्बन म्हणजे किती झाले 12 दोन्ही 24. आणि हायड्रोजनचे 3 किती झाले 25 26 27. आणि ऑक्सिजन किती येते बेटा किती झालं 43. ठीक आहे. आणि इथं काय दिलं बेटा 84 म्हणले ना कम्प्लीट. इन्क्रीज बाय 84 ने इन्क्रीज झालेला आहे. असिटायलेशन अल्डोट्रायोज. अल्डोट्रायोज मध्ये किती OH ग्रुप आहे एकच OH ग्रुप आहे बरोबर आहे. टेट्रॉज मध्ये किती आहे बेटा 2 आहे. ठीक आहे. फायर्स मध्ये 2 असेल. ती तो सी पण खालचा OH होता का यामध्ये ये जो CO आहे. आपल्या असिटेलेशन मध्ये पेंटा खालचा बी होत होता ना हा 2 OH. मग आन्सर काय येईल का ट्रायच येईल ना आन्सर मग बरोबर आहे कारण की इथे 84 आहे ना 43 तुझं म्हणत 86 येते पण नियर अबाउट सेम आहे आन्सर. म्हणजे आन्सर काय येईल अल्डोट्रायज कारण की इथं असं स्ट्रक्चर येईल एक OH आणि इथे काय असेल CH2OH आणि हे 2 OH कशाने होईल बेटा रिप्लेस ऍसिटाइल ग्रुप. म्हणजे मास किती इन्क्रीज होईल नियर अबाउट ऍक्च्युअली किती व्हायला पाहिजे 86 ने पण इथं काय दिलं 84. नॉट फाउंड इन सलायवा. सलायवामध्ये कुठला नॉट आहे फाउंड इन सॉरी कुठला आमायलस आता हे झालंय. विच ऑफ द फॉलोइंग फिनोमेना नॉट एक्सप्लेन बाय ओपन चेअर. कुठली एक्सप्लेन करत नाही ओपन चेअर. फॉर्मेशन ऑफ पेंटॅसिटेट करते एक्सप्लेन बरोबर आहे. ऑक्झाईन सुद्धा तयार होतो. सिल्वर मिरर टेस्ट आणि कुठला आहे अल्फा बीटा ग्लुकोज कुठलाही आय थिंक डी येईल का कारण की सिल्वर मिरर टेस्ट आपण रिड्युसिंग शुगर नॉन रिड्युसिंग शुगर सांगतो की काय बेटा अल्फा एनॉमर बीटा एनॉमर साठी रिंग तयार करायला लागेल डी. स्पेसिफिक रिडक्शन फ्रुक्टोज किती आहे -92 ना किती आहे बरोबर आहे. नॉट ग्लोब्युलर कुठला ग्लोब्युलर नाही आहे केराटिन. HNO3 सॅक्रिक ऍसिड तयार होतं ना बेटा बरोबर आहे. कुठला आन्सर सॅक्रिकचं हा. विच ऑफ द फॉलोइंग इज यूज टू सेपरेट ग्लुकोज फ्रुक्टोज फ्रॉम हायड्रोसिलेट ऑफ सुक्रोज. काय बेटा सेपरेशन करण्यासाठी काय इथेनॉल घालतो ना आपण एच आहे ना. रिएजंट यूज टू डिटेक्ट स्ट्रेक्शन साठी काय घालतो आपण HI. बिलो पीएच कुठला आहे प्लस वाला ना आय थिंक हा बी वाला आहे बरोबर आहे. ते करा बरोबर आहे हेच आहे ना तो. वेन ग्लुकोज ट्रीटेड विथ एक्सेस ऍसिटिक अनहायड्राइड काय भेटणार आपल्याला पेंटॅसिटेट ना बरोबर आहे. ग्लुकोज पेंटॅसिटेट शुगर ऑन हायड्रॉलिसिस डज नॉट इल फॉर सिंपल शुगर. कुठली सिंपल शुगर नाही बायबोथ कारण किती मोनोसॅकराइड आहे. कार्बन ऍटम ऑफ रायबोज शुगर लुजेस ऑक्सिजन टू फॉर्म डीऑक्सीरायबोज. कुठला कार्बनला असतो सेकंडला तिसऱ्या कुठं सेकंडलाच ना डीऑक्सीरायबोज कुठला सेकंडला ना सेकंडचा OH मधला ओ नाही बरोबर आहे. ग्लुकोज इनॉल इन फॉर्मेशन ऑफ रिंग स्ट्रक्चर. ग्लुकोज विनलाय कुठलं फर्स्ट आणि फिफ्थ ना पहिलाचा फॉर्माइल फर्स्ट म्हणजे फॉर्माइल ग्रुप आणि कुठला फिफ्थचा OH बरोबर आहे. आन्सर काय येईल बेटा बी आन्सर. विच ऑफ द फॉलोइंग रिएजंट यूज टू कन्वर्ट अल्डिहाइडचं कन्वर्जन अल्कोहोल मध्ये आणि त्या सॉरी अल्डिहाइड आणि अल्कोहोलचं कन्वर्जन कशामध्ये बेटा COH म्हणजे सॅक्रिक ऍसिडचं फॉर्मेशन HNO3 ना कुठे HNO3 डायल्यूस नाही. इसेन्शियल कुठला आहे कुठला इसेन्शियल लायसिन मग अशी रिपीट आय थिंक हा. नंबर ऑफ प्रायमरी अल्कोहोल्स नाही सॉरी नंबर ऑफ अल्कोहोलिक ग्रुप अँड प्रायमरी कार्बन ऍटम रिस्पेक्टिव्ह इन ग्लुकोज. काय म्हणलंय प्रायमरी अल्कोहोल किती आहे असं आहे ना ग्लुकोजचं स्ट्रक्चर बेटा बरोबर आहे ना हाल्डिहाइड आणि हा OH आहे. प्रायमरी अल्कोहोल एकच आहे आणि प्रायमरी कार्बन किती आहे त्याच्यामध्ये 2 ह्या वरचा आणि हा खालचं बरोबर आहे. कुठला आहे ना हिस्टिडीन कॉल्ड ॲज इसेन्शियल. का बरं इसेन्शियल काय म्हणलं बघा नॉट सिंथेसाइज इन युअर बॉडी. नंबर ऑफ OH प्रेझेंट इन ग्लुकोज सायनोहायड्रीन. ग्लुकोज सायनोहायड्रीन मध्ये COH कन्वर्जन होते ह्याच्यामध्ये होते सायनोहायड्रेट 5च ना खालचे 5च राहतील ना. ग्लुकोज सायनोहायड्रीन म्हणजे फक्त CHOचं कन्वर्जन कशात येईल बेटा आत वर एका येणार आहे इथं CN आणि इथं काय येणार OH बाकीचं स्ट्रक्चर सेम राहील ना खालचं तो काही 15 5 वाला BA 6 एक मिनिट ओ राईट सॉरी इथे एक वाढला ना हा CHOचं कन्वर्जन कशात झालं बेटा राईट हा एक OH येईल आणि हा CN आणि हे बाकीचे खालचे 5 राईट 6.
23-24 ला रिपीट पडलं बघा. हा काय माल्टोज. कुठलं लिंकेज आहे माल्टोज मध्ये? कुठे अल्फा 1 हा राईट. अल्फा 1. नंबर ऑफ कायरल कार्बन, नंबर ऑफ कायरल कार्बन ऍटम अँड नंबर ऑफ फॉर्माइल ग्रुप प्रेझेंट इन रायबोज. रायबोज मध्ये किती कायरल कार्बन आहेत? किती असतात? 5 असतात कार्बन. रायबोज मध्ये 5 असते. मग कायरल किती येतील बेटा? 3 येतील. आणि फॉर्माइल ग्रुप किती येत आहे? 1. पहिला फॉर्माइल आहे का पहिला कायरल आहे ना? पहिला कायरल मग फॉर्माइल. सी. विच ऑफ द फॉलोइंग अमिनो ऍसिड सिंथेसाइज इन आवर बॉडी? इसेन्शियल कुठला आहे यातलं? ट्रायोसिन, ट्रायोनिन कुठलं आहे ना? ट्रायोसिन. ओ सॉरी सॉरी. सिंथेसाइज इन आवर बॉडी म्हणजे नॉन इसेन्शियल. नॉन इसेन्शियल कुठला आहे? ट्रायोसिन. बघा चेक करायचा. कुठला बेटा? ट्रायोसिन आहे. फंक्शन ऑफ ग्लुकोज आयसोमरेज. ग्लुकोजचं कन्वर्जन कशात करणार? फ्रुक्टोज मध्ये. बरोबर आहे का? कुठे? हा, कन्वर्जन ऑफ ग्लुकोज इन टू फ्रुक्टोज. एन्झाईमचा क्वेश्चन आहे बघा. हा एन्झाईमचा आता दिवस इतके दिवस पडला नव्हता म्हणलं होता पण आता पडलाय एन्झाईम्स. आयडेंटिफाय साइड चेन प्रेझेंट इन सिरीन. सिरीन मध्ये कुठली साइड चेन आहे? सिरीन मध्ये कुठली येते? अल्कोहोल वाली. CH2OH. व्हॉट इज द डिफरंट फंक्शनल ग्रुप प्रेझेंट इन ग्लुकोज सायनोहायड्रिक? 2 असतील ना, CN आणि OH. आता आपलं चुकलं होतं. CN आणि OH. कार्बन रायबोज शुगर फॉस्फेट ग्रुप टू फॉर्म AMP. विच कार्बन ऑफ रायबोज शुगर? कुठला कार्बन रायबोज शुगरचा कुणाशी बॉन्ड होते म्हणजे बेटा? फॉस्फेट ग्रुपची. कुठला येणार? 3rd येणार का 5th येणार? 5th. फायब्रस प्रोटीन, मायोसिन. Following is not silent feature of DNA. Sorry, withstand quick model of DNA. Polynucleotide chain went in a right-handed. बरोबर आहे? नॉट कुठं राईट हँडेड स्ट्रक्चर आहे त्याचं. शुगर फॉस्फेट बॅकबोन लाईज ऍट द साइड. बेसिस लाईज आउटसाइड. बेसिस आउटसाइडला नाही आहे बेटा. कुठे आहे? बेसिस इनसाइडला आहे आणि फॉस्फेट कुठे बेटा? आउटसाइड. बरोबर आहे ना? हे रॉंग असेल तर तरी चेक करू पुढं काय. बी तर रॉंग चालेल. हा चल बीच रॉंग आहे म्हणजे काय? डबल हेलिक्स आहे आणि ए मध्ये ए आणि ऍडेनिन कुठे अटॅच असते? थायमिनला. ग्वानिन कुठे अटॅच असते? सायटोसिन. म्हणजे बी. नाही पण हे दिले ना बेटा, पेअरिंग तर बरोबर दिले, कारण की दुसरं ऑप्शन नाहीच ना. पेअरिंग तर बरोबर, बॉन्डिंग चुकला असेल पण पेअरिंग तर बरोबर दिले ना. ऍडेनिन थायमिन सी करते आणि गॉनिन सायटोसिन. इथे ट्रिपल बॉन्ड दिला नाही, ती मिस्टेक आहे त्यांची खरं. पण बॅकबोन कशाचं बघितलं होतं आपण? शुगर आणि फॉस्फेटचं बघितलं. इनसाइडला काय बघितलं बेटा आपण? बेसिस. विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड ऑब्टेन व्हेन ग्लुकोज हिटेड विथ HI सोबत केलं काय भेटतं बेटा आपल्याला? कुठे आहे हेक्झेन? हा राईट. हाऊ मेनी अमिनो ऍसिड लिंक टुगेदर बाय N-1 अमाइड बॉन्ड? N. एक काय असणार आहे? जेवढे नंबर ऑफ अमिनो ऍसिड असतील त्याच्यापेक्षा एक कमी काय असतो बेटा? बॉट असतो. झाले का? ओके चलो. काय बेटा लास्ट? नंबर ऑफ अमिनो ऍसिड प्रेझेंट इन अल्फा हेलिक्स. किती म्हणून सांगितलं होतं? एकामध्ये हेलिक्स मध्ये 3.6. नंबर ऑफ मोल ऑफ ऑक्सिजन अँड ऍटम रिस्पेक्टिव्हली प्रेझेंट इन थायमिन. काय म्हणलं बेटा? नंबर ऑफ मोल ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन आणि नायट्रोजनचे मोल काढायचे थायमिन मध्ये. थायमिनच्या स्ट्रक्चर मध्ये किती नायट्रोजन आहे, किती ऑक्सिजन आहेत बघा? 2 आय थिंक असतील. 2 ऑक्सिजन आणि नाही 2 ऑक्सिजन 2 नायट्रोजन आहे. सो फर्स्ट सी रायटिंग. बरोबर आहे? ठीक आहे. हे सगळे काय होते बेटा त्याचे P वाय क्यूज.